आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आमदार चषक 2021 आपण बघत आहोत आणि आज या सामन्याचं प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह वरती आपण पाहू शकता। म्हणजे जे प्रेक्षक मैदानामध्ये जोडलेत त्यांनी मात्र संपर्क करून घरी सुद्धा सांगायचं की या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण घरी बघू शकता। tenniscricket.in च्या माध्यमातून सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण होते। सामन्याचे ऑफिशियल पंच असणार आहेत ऋषिकेश आणि आकाश। सुंदर पंचगिरी या दोघांच्या माध्यमातून झाली आहे। पंचांचा इशारा आल्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करूया। क्षेत्ररक्षण सजवतोय समर्थ जाम बुलढाणा संघ। नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय। या ठिकाणी पंचाकडनं मात्र इशारा दिला जातोय आणि गोलंदाजी मार्क वरती बघायचं आहे कोण आहे तर नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समर्थ जाम बुलढाणा संघाने आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे राजे संभाजी चिखली संघाकडनं। या ठिकाणी अमोल खेडेकर यांच्याकडनं चांगली संघबांधणी झाली आहे चिखली संघाची। राजे संभाजी चिखली हा संघ एक टेनिस क्रिकेट विश्वामधला एक चांगला संघ मानला जातोय आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंची वर्णा या संघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे। अमोल खेडेकर यांचा संघ प्रतिनिधित्व करतोय मैदानामध्ये राजे संभाजी चिखली ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत सामना बघण्याकरिता। त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपण बघत आहोत हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून जमलेल्या प्रेक्षकांचं आणि लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून जमलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एक वेळ मी ओम सोनूने समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आज आपण आहोत नवीन दिवसामध्ये नव्या आशेने नव्या उमेदीने सामना मैदानामध्ये रंगणार आहे राजे संभाजी संघ चिखली आणि समर्थ जाम बुलढाणा संघादरम्यान। आणि मात्र या ठिकाणी स्कोरर सुद्धा तयार झाले आहेत। मयंक आणि विनायक आमच्या साथीला असतील स्कोरिंग करता। त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये हिंदी समालोचक म्हणून फारुख सर आणि शफिक सर सुद्धा असणार आहेत। आणि मात्र मैदानामध्ये ऑफिशियल पंच या ठिकाणी इशारा देत आहेत ऋषिकेश आणि आकाश। सामना सुरू करण्याची वेळ झाली आहे। पहिला चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज अमोल जाधव। बुलढाण्याचा एक उदयोन्मुख खेळाडू युवा गोलंदाज मैदानावरती दाखल आहे। कॉमेंट्री बॉक्स यांकडनं पहिला चेंडूचा सामना करेल बाबा राठोड। पहिला चेंडू येतोय आणि अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो। यॉर्करने चेंडू थोडीशी हो नाही झाली मैदानामध्ये परंतु ऐन वेळेवरती फलंदाज वापस आले नाही तर नक्कीच या ठिकाणी धावबाद होऊ शकले असते फलंदाज अनिल जाधव। ऐन वेळेवरती बाबा राठोड यांनी कॉल केलाय की ही धाव नाही आहे। या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची धाव घेणं मात्र खूप अडचणीमध्ये आणू शकते खास करून पहिल्याच चेंडूवरती आणि रोखलाय। ऐन वेळेवरती निर्णय झाला आणि मात्र या ठिकाणी नुकसान नाही आहे राजे संभाजी चिखली संघाला। पुन्हा दुसरा चेंडू टाकतोय गोलंदाज अमोल। मोठा फटका खेळाचा क्षेत्ररक्षक उपस्थितीत मात्र या ठिकाणी झेल सुटतोय गोपालकडनं। एक मोठा हादरा देऊ शकले असते बाबा राठोडच्या रूपाने मात्र या ठिकाणी जीवदान मिळते लाईफलाईन मिळते बाबा राठोडला। बघूया या संधीचा फायदा बाबा राठोड या नवीन दिवसामध्ये कशा प्रकारे घेतात। खरं तर अप्रतिम दर्जाचा चेंडू होता। या ठिकाणी एक संधी बनवली होती अमोल जाधव यांच्याकडनं परंतु गोपालकडनं मात्र झेल सुटतोय। या ठिकाणी बघायचं आहे हा जो झेल सुटतोय हा आता किती नुकसानकारक ठरणार आहे। बाबा राठोड मॅच फॉर औरंगाबादचा हा खेळाडू आता बाद होऊ शकला असता। सोबतीला असणार आहे अनिल जाधव हा सुद्धा औरंगाबादचा सलामीचा फलंदाज आज प्रतिनिधित्व करतोय राजे संभाजी चिखली संघाचं। एक चांगला फलंदाज एक मातब्बर फलंदाज एक आक्रमक खेळी करण्यासाठी ओळखला जातो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनिल जाधव मॅन फ्रॉम औरंगाबाद। सामना करेल पहिल्यांदाच या सामन्यामध्ये अमोलच्या चेंडूचा
आणि मोठा फटका खेळला तर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बघायचं किती धावा या फटक्यावरती. मला वाटतं निश्चित रूपाने पंचाकडनं इशारा येतोय 6 धावा. वेलकम बाउंड्री. मिळत होता स्ट्रेटच्या दिशेने फलंदाज अनिल जाधव यांचा. का हा मातब्बर खेळाडू ओळखला जातो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, का अप्रतिम फटकेबाजी करू शकतो. या अचूक चेंडूवरती अचूक फटका लगावला होता अनिल जाधव यांनी मागच्या चेंडूवरती षटकार. आणि मात्र या ठिकाणी स्वीप केलं या चेंडूला. नक्कीच मोठा चेंडू होता. चेंडूवरती षटकार आणि चौकार येतोय आणि या निसार धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 11 धावा बिनगडी बाद. राजे संभाजी संघ चिखली या ठिकाणी आक्रमक पवित्र स्वीकारताना दिसत आहेत दोन्ही फलंदाजे. अनिल जाधव जी की 2 चेंडूंचा सामना करत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने 10 धावांवरती खेळत आहेत. बाबा राठोड 2 चेंडूंचा सामना करत 1 धावांवरती खेळत आहेत. हे चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये. ज्या प्रकारचा पॉवर प्लेचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. आमदार चषक 2021 आपण बघत आहात. जमलेल्या प्रेक्षकांचं मी ओम सोनवणे पुनश्च एक वेळ हार्दिक स्वागत करतोय. मात्र हा चेंडू यष्ट्याच्या खूपच बाहेर. आमचे पंच ऋषिकेश यांच्याकडे या चेंडूला वाईट करार दिला जातोय आणि या एका धावेनिशी नक्कीच धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 12 धावा. एक चांगला सामना प्रेक्षकांना या मैदानावरती गेल्या अनेक दिवसांमध्ये पाहायला मिळाले आहेत आणि आज तशाच प्रकारचा सामना मैदानामध्ये रंगेल अशी अपेक्षा सुद्धा असणार आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता परंतु चेंडू मात्र फळीवरती व्यवस्थित आले. गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे ज्या प्रकारचा हा चेंडू टाकला. बघितलं की फलंदाज रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहेत. या चेंडूला मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकतायत आणि चेंडू येतोय मैदानामध्ये निर्धाव. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकामधला. एक चांगली वापसी म्हणावी लागेल या चेंडूच्या माध्यमातून अमोल जाधवची. हा औरंगाबाद समर्थचाम संघाचा बुलढाण्याचा एक चांगला खेळाडू. अनेक वेळा संघाला अडचणीत असताना चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने करवून दाखवली. परंतु आज संघनायक अंबू यांनी एक चांगली जबाबदारी दिली. पहिल्या षटकामध्ये त्यांना गोलंदाजी मार्कवरती आणलंय. आणि पुन्हा फुलटॉस चेंडू होता. मात्र ऐन वेळेवरती चेंडू पाहिजे तिथं पिच करू शकत नाहीत अमोल जाधव आणि या एका धावेनीची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा बिनगडी बाद. या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता समर्थजाम बुलढाणा संघाने आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 13 धावा बिनगडी बाद. अनिल जाधव 1 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 4 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारत आहेत. चांगली फटकेबाजी त्यांच्याकडनं पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने धर्मवीर आखाडा बुलढाणा, धर्मवीर आमदार कार्यसम्राट आदरणीय संजीवभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा अध्यक्ष आदरणीय कुणालभाऊ गायकवाड, धर्मवीर आखाडा उपाध्यक्ष आदरणीय श्रीकांतभाऊ गायकवाड, युवा सेना समस्त पदाधिकारी कार्यकर्ते बुलढाणा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आमदार चषक 2021. आजचा या स्पर्धेचा 16 दिवस आहे आणि 16व्या दिवसाचा मधला आज उपांत्यपूर्व सामना मैदानामध्ये रंगतोय. तो म्हणजे समर्थचाम बुलढाणा आणि राजे संभाजी चिखली संघादरम्यान. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय समर्थचाम बुलढाणा संघाने आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर 13 धावा बिनगडी बाद. सुंदर चेंडू पाहायला मिळाला होता या ठिकाणी. मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण हो नाही झालं पण ऐन वेळेवरती योग्य ठिकाणी आमिल यांच्याकडनं फेकी गेली नाही. या ठिकाणी दुसरा गडी बाद होऊ शकला असता. पाहिजे तसा ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये जरी नसला तरी या संधीचा फायदा आमिल घेऊ नाही शकला. या ठिकाणी इतक्या दिवसापर्यंत आमिल हे स्कोरिंगची भूमिका बजावत होते परंतु आज मैदानामध्ये दाखल झालेत. परंतु नक्कीच या ठिकाणी थोडीशी चुकी झाली म्हणावी लागेल आमिल यांच्याकडनं. ज्या प्रकारची ही फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने पाहिजे होती ज्या ठिकाणी यष्टिरक्षण करत आहेत अक्षय, मात्र फेकी गोलंदाजाच्या दिशेने गेली होती आणि या ठिकाणी मात्र एक लाईफलाईन मिळते पुन्हा एक वेळ. एक
या सिंगल धावेनीची स्ट्राईक रोटेट होत आहे आणि आता मात्र ऑन स्ट्राईक असणार आहेत बाबा राठोड, गोलंदाजी मार्गवरती असणार आहेत आलिम. एक चांगला चेंडू आणि चांगला फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते, मात्र एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होत आहे. त्या ठिकाणी गोपाल मात्र उपस्थित होता, ज्याने या मागच्या षटकामध्ये एक झेल सोडला होता. थोड्या थोड्या चुका होत आहेत नक्कीच समर्थच्या बुलढाणा संघाकडनं, मात्र संघाचे कर्णधार अंबू यांना आपल्या संघ सहकार्यांना एक सूचना द्यावी लागेल. थोडं संघ सहकार्यांना जवळ घेऊन एक आत्मविश्वास वाढवावा लागेल, कारण अशा प्रकारच्या छोट्या चुका जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा मात्र या प्लॅटफॉर्मवरती या चुकीला माफी मिळणार नाही. दोन्ही फलंदाजांना एक एक लाईफ लाईन आता मिळाली असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जर बघितली तर 15 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. जमलेल्या प्रेक्षक आणि हळूहळू प्रेक्षकांची संख्या सुद्धा वाढते. उपस्थित प्रेक्षकांचं मी ओम सोनवणे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, गुड लाईन आणि गुड लेंथ वरती चांगलेला चेंडू आलिम यांच्याकडनं. एक मातब्बर खेळाडू, एक अनुभवी खेळाडू आपल्या संघाकरता ओळखले जातात आलिम. समर्थच्या बुलढाणा संघाकडनं अनेक वेळा संघ अडचणीत असताना या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे. अनेक वेळा चांगला मारा केलाय, अनेक वेळा आपल्या संघाला ब्रेक थ्रू दिले आहेत. नाव आहे त्यांचं आलिम, समर्थच्या बुलढाणा संघाचे हे गोलंदाज. परंतु ऑन स्ट्राईक असणार आहे अनिल जाधव, ज्यांनी एक षटकार आणि एक चौकार मागच्या षटकामध्ये मारून दाखवलाय. एक चांगला रिव्हर्सिप, परंतु त्या ठिकाणी मात्र बघायचं पंचाकडनं काही इशारा येतोय आणि त्या ठिकाणी दाखवतात खेळ भावना दाखवतायत संघाचे खेळाडू समर्थच्या बुलढाणा संघाकडनं. थोडीशी अपील केली, पंचावर जास्त अतिरिक्त दबाव आणण्याचा प्रयत्न नाही रवी भाई यांच्याकडनं. एक चांगली खेळ भावना घेऊन खेळतो या संघ मैदानामध्ये समर्थच्या बुलढाणा, आणि यासाठी या संघाची ओळख आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. खास करून आपल्या 5 जिल्ह्यामध्ये या संघाला एक खेळ भावना दर्शवणारा संघ समर्थच्या बुलढाणा संघाला ओळखलं जातं. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत आलिम, जे की आता चांगले मारा करत आपल्या संघाकरता. त्यांनी 4 चेंडू टाकले आणि त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. खास करून पॉवर प्लेचं षटक या सामन्यामध्ये ते टाकतायत आलिम धर्मवीर आखाडा यांकडनं. एक चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकतायत. अनिल जाधव ऑन स्ट्राईक असणार आहेत. मात्र या ठिकाणी पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होत आहे, चेंडूला पुन्हा मात्र थांबवलंय बाबा राठोड यांनी. या ठिकाणी नक्कीच धाव नव्हती आणि त्या ठिकाणी मात्र नकार दिला होता या धावेकरता बाबा राठोड यांच्याकडनं. अनिल जाधव यांना शांत ठेवण्यामध्ये आलिम यांना मात्र संधी, या ठिकाणी चांगली संधी मिळते आहे. एक यश प्राप्त होत आहे या दोन्ही फलंदाजांना थांबवण्यासाठी. मात्र या षटकाचा शेवटचा चेंडू येणं बाकी असणार आहे. अप्रतिम गोलंदाजी केली या षटकामध्ये. आतापर्यंत बघितलं तर आलिम यांच्याकडनं 2 धावा खर्च केल्या गेल्यात. मागच्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या अमोलने, आणि या षटकामध्ये चांगली वापसी करतोय समर्थच्या बुलढाणा संघ. एक चांगला फटका पाहायला मिळतो, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे. आणि मात्र पुन्हा एक वेळ धावबाद होता होता वाचले म्हणावं लागेल. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होते समर्थच्या बुलढाणा संघाच्या कर्णधारांकडनं शाहिद सर यांचं. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर आपण 16 धावा बिनगडी बाद आपण बघत आहात. समर्थच्या बुलढाणा संघ आणि त्याच्याबरोबर भिडत आहे तो म्हणजे राजे संभाजी संघ चिखली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय या ठिकाणी समर्थच्या बुलढाणा संघाने. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर राजे संभाजी चिखली संघाची धावसंख्या जर बघितली तर 16 धावा बिनगडी बाद. मागच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या अमोलने, आणि दुसऱ्या षटकामध्ये काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आलिम यांच्याकडनं. फक्त 3 धावा खर्च केल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा बिनगडी बाद. काय सांगाल शफीक सर, 2 षटक समाप्त, 16 धावा बिनगडी बाद. जी बिल्कुल, ये दूसरा ओवर तो बहुत ही ज़बरदस्त रहा है. यहाँ पर अंकुश लगाने में सफल हुए हैं. जिस प्रकार की गेंदबाजी अलीम ने वहाँ से धर्मवीर अखाड़ा से की है, तो मैं समझता हूँ कि एक बढ़िया गेंदबाजी. केवल 3 रन खर्च किए, हालांकि पहले ओवर से 13 रन आ गए थे, लेकिन अब एक अच्छी स्थिति में यहाँ पर समर्थ कैंप फिलहाल दिखाई दे रहा है. लेकिन बाबा राठौर अभी भी मौजूद क्रीज पर नॉन स्ट्राइकिंग एंड पर अपना भार संभाले हुए, तो निश्चित ही रूप से एक बढ़िया खेल देखने को यहाँ पर सभी दर्शकों को, जो भी इस मैच का आनंद लाइव यूट्यूब पर ले रहे हैं या यहाँ पर बैठकर जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं. पहली गेंद थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, ऑपॉली मिली है, वहां पर रन होंगे, इसमें 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन के लिए जाना चाहते हैं. बढ़िया फील्डिंग शाहिद सर की, गेंद को उठाते फील्ड करते, केवल 1 ही रन का मौका वहां पर बल्लेबाजों को अपना शॉट बदल लेने का, और 1 रन की सहायता से उन्होंने अपना शॉट भी बदला. फील्डिंग में थोड़ा सा हल्का सा परिवर्तन चाहते हैं अम्मू. लॉन्ग ऑफ से हटाकर अब लॉन्ग ऑन की बिल्कुल बाउंड्री लाइन पर तैनात किया है. ये देखते हुए कि लेफ्ट हैंडर बैट्समैन स्ट्राइक पर आ गए हैं. एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर
और एक स्लिप। ये ऑफसाइड की फील्ड, उधर ऑन साइड में एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक लॉन्ग ऑन बिल्कुल बाउंड्री लाइन पर हमारी कमेंट्री बॉक्स की बाई तरफ। एक बार फिर से तैयार तीसरे ओवर की दूसरी गेंद लेकर। ये गेंद इस बार खेलना चाहते थे, हवा में चली गई गेंद, वहां पर बल्ले का बाहरी किनारा, बहुत बड़ा झटका, एक अच्छा विकेट वहां पर गेंदबाज जर पहिल्या षटकापासून ती स्लिप आहे ती त्या ठिकाणी ठेवली होती. आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये अशा प्रकारची जवळ लावलेली स्लिप आतापर्यंत या चषकाच्या माध्यमातून पाहिली नाही. एक वेगळ्या रणनीतीने समर्थाच्या बुलढाणा संघ या सामन्यामध्ये दाखल झालाय. जी बिल्कुल, एक बेहतरीन यहाँ पर सोच मैं समझता हूँ कप्तान की, कि एक स्लिप लगाकर लगातार रखी थी और उसमें सफलता उनके हाथ जरूर लगी. अम्मू की बहुत अच्छी गेंद इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की ओर आई, उसको खेलना चाह रहे थे, बल्ले का बाहरी किनारा लगा और एक आसान सा कैच वहां पर स्लिप में खड़े हुए खिलाड़ी द्वारा. वेगवान गोलंदाजाला यष्टिरक्षक अक्षय मात्र एक जवळ येऊन गोल यष्टिरक्षण करतायत, हे कौतुक केलं पाहिजे यष्टिरक्षकाचं सुद्धा. इसी बीच ये गेंद इस बार ओवर पिच गेंद थी, खेलना चाहते थे, हवा में तैरती हुई पहुंची, नो मैंस लैंड का इलाका चुना गेंद ने और इसी के साथ एक रन दौड़कर तब तक पूरा करते हुए बल्लेबाज वहां पर, और इस एक रन की सहायता से स्कोर को पहुंचाया जाता कुल मिलाकर 18 रनों के कुल योग पर. तीसरे ओवर का खेल चल रहा है जिसे अमूल पूरा करने की तैयारी में ठीक हमारे सामने से भागते हुए जाएंगे. लेफ्ट हैंडर बैट्समैन आ गए हैं स्ट्राइक पर. 18 प्लस ऑफ 1 विकेट. बाबर राठौर एक अच्छा बड़ा नाम जहां तक टेनिस क्रिकेट का सवाल, आउट होकर लौट चुके हैं. ये गेंद इस बार लपेट कर मारने की कोशिश, वहां पर अपील हो रही है. मात्र या ठिकाणी थोडी पंचाकडे अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो समर्थ जाम बुलढाणा संघाकडनं, आणि या ठिकाणी मात्र पंच एकमेकाशी डिस्कस करतायत. थोडीशी अपील झाली होती, थोडीशी दाद मागितली होती पंचाकडे, आणि मात्र आता बघायचं आहे दोन्ही पंच एकमेकाशी चर्चा करताना. समर्थ जाम बुलढाणा संघाकडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला गेला, आणि या ठिकाणी जर धावसंख्या बघितली तर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा वसूल केल्या होत्या दोन्ही फलंदाजांनी मिळून. आता मात्र या ठिकाणी सुंदरशी गोलंदाजी करतायत आपल्या संघाकरता. नॉट आउट कहा अंपायर ने. नक्कीच सर, दोन्ही पंचांमध्ये थोडीशी चर्चा झाली होती आणि त्यानंतर निर्णय येतोय बहुत अच्छी अंपायरिंग. अगर थोड़ी सी भी मन में शंका है तो आप अपने स्क्वायर लेग अंपायर से का मशवरा कर सकते हैं, थोड़ा सा मीटिंग कर सकते हैं, और वही किया और अपना निर्णय बताया कि किसी प्रकार का कोई बल्ले से लगकर ये गेंद नहीं निकली थी. अभी भी सुरक्षित अपने क्रीज में गेंद बल्लेबाज ऋषिकेश एक बार फिर से. अमोल एक बार फिर से तैयारी, इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही ठीक हमारे सामने से भागते हुए जाएंगे. डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी को बिल्कुल बाउंड्री लाइन पर आमिल शेख को खड़ा कर दिया गया है, आणि 4 चेंडू या षटकामध्ये झाले आहेत, 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. ये गेंद इस बार खेलना चाहते थे, गेंद सीधा सीमा रेखा की तरफ जा रही है. छोड़ती हुई बीड हुए बल्लेबाज, विकेट कीपर भी बीड हुए. नक्कीच सर, आपण यष्टिरक्षकाचं आतापर्यंत कौतुक करत होतो, परंतु थोडीशी चुकी झाली यष्टिरक्षकाकडनं म्हणावं लागेल. ह्या 4 धावा प्राप्त होतात, आणि या अतिरिक्त जेव्हा 4 धावा संघाला मिळतात तेव्हा मात्र चेस करता वेळी ह्या धावा अडचणीत आणतात. जी बिल्कुल, अच्छी गेंद इस बार कुल मिलाकर दोनों ही विकेट कीपर और बल्लेबाज दोनों को ही बीट करती हुई निकली थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए 22 का इशारा, स्कोर पहुंचा. यह गेंद इस बार फुल टॉस गेंद, बहुत ही बढ़िया शॉट है, रन हो गए उसमें, 4 रन का इशारा, खूबसूरत स्ट्रोक. सही नसीहत पहुंचाई वहां पर.
पहुंचा है ऑन साइड में मिड विकेट और मिड ऑन के बीच से 4 रन के लिए। आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर आपण 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि या षटकाच्या नंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। जी बिल्कुल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फारुख सर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आणि आता मात्र बघायचं आहे गोलंदाजीसाठी कोण आणले जाते, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा गेल्या होत्या आणि 2 षटका मिळून जर बघितलं तर मागच्या षटकामध्ये या ठिकाणी 2 षटकां मिळून 13 धावा खर्च केल्यात। बिल्कुल बिल्कुल, जिस तरह की गेंदबाजी हुई है, सही कहा आपने। यहाँ पर वापसी की है समर चैम्प की ओर से अमूल, जिन्होंने पहली ओवर में थोड़ा सा महंगे साबित हुए थे, बाद में अपने आप को वापस लाया इस मैच में। अलीम आ रहे हैं गेंदबाजी करने के लिए। नक्कीच एक बाबा राठोड नावाचा फलंदाज सुद्धा बाद करण्यामध्ये समर्थजाम संघाच्या गोलंदाज अमोल यांना एक यश प्राप्त झालं। एक चांगली टिच्चून मारा केला मागच्या षटकामध्ये अमोल यांनी। जी हाँ, परंतु आता गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत आलिम, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र बघायचं धर्मवीर आखाडा यांकडनं कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या संघाकरता करतात आलिम। एक चांगला फटका खेळला जातोय, हवेमध्ये आहे, भिरकावून दिलं या प्रेक्षकांच्या दिशेने। 6 धावे करता चेंडू जाईल आउट ऑफ स्टेट। वरना प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये पाठवून दिला आणि चेंडू केला होता स्टेडियमच्या बाहेर 6 धावे करता। एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, प्रेक्षक बघायचा आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही। प्रेक्षकांनी मात्र चांगला उत्साह दाखवला होता या फटक्यामध्ये आणि नक्कीच 2 धावा अर्जित केल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल सर। जिस तरह से ऑफ स्टंप की गेंद को इधर लपेट कर मारा है, तो इस वजह से थोड़ा सा ताकत नहीं भर पाए थे इस शॉट में, लेकिन 2 रन जरूर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। यहाँ से 4 है बल्लेबाज के, थोड़ा सा उनकी जो स्कोर है बोर्ड के ऊपर रनों की गति है वो बढ़ जाए, और निश्चित रूप से यही सोच के साथ में बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि पिछले 2 ओवरें जो है वो काफी अच्छी हुई थी। जहाँ तक समर चैम्प बुल्डाना का सवाल है, तो अलीम देखना है किस तरह से और रोक पाते हैं बल्लेबाज को। नक्की सर 6 चेंडूचा सामना करत 17 धावांची भागीदारी दिली दोन्ही फलंदाजांमध्ये। गोलंदाजी मार्कवरती आहेत 5वा चेंडू घेऊन आलिम। एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय या ठिकाणी, मात्र या चेंडूला पुश केलंय एका धावे करता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहेत आमिल। आलिमच्या चेंडूवरती आमिल यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि या एका धावेची धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या होते 35 धावा। 3 चेंडू झाले ते षटकामधले सर। जी हाँ, बेशक 3 गेंदों में एक ऐसी गेंद थी जिसको वहां पर बाहर किया था बल्लेबाज ने, और 2 गेंदों पर वहां पर अपनी लय में नजर आया अलीम। इसी तरह से ऑफ स्टंप अटैकिंग गेंदबाजी करनी होगी अलीम को, जिस तरह से कर रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि जो 2 बल्लेबाज आए हैं वो काफ़ी प्रहार करने वाले, काफ़ी हार्ड हिटर है। एक शक्तिशाली बल्लेबाज लेफ्ट हैंडर जो हमारे सामने नजर आ रहे हैं ऋषिकेश। इस बार ये बहुत ही बेहतरीन शॉट खेला है, डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद जाते हुए, जैसी पैरों पर आती हुई गेंद को देखा साथ मेरे साथी स्कोरर मयांक सर नजर आ रहे हैं, और उसी के बाद में जो tenniscricket.com से हमारे स्कोरर विनायक है, इन्हीं के साथ में आए हुए सभी दर्शकों का मैं यहाँ पर स्वागत इस्तकबाल करता हूँ। और जो YouTube के माध्यम से YouTube के जरिए से जो घरों में बैठकर जो अपने ऑफिसेज और अपनी दुकानों में बैठकर जो मैचेस को देख रहे हैं, उनका भी स्वागत इस्तकबाल।
बीच मैदान पर ये बहुत अच्छी गेंद, बहुत ही, जितनी तारीफ की जाए अलीम की इस गेंद पे, वहां पर जैसे ही देखा कि बल्लेबाज थोड़ा सा वहां पर कन्वर्ट होना चाह रहे हैं, अपने बैट को रिवर्स करना चाह रहे हैं, तो बहुत ही अच्छा दिमाग से वहां पर गेंदबाजी करते हुए अलीम, तो इनकी गेंदबाजी में एक नक्कीच तत्परता शेवटचा है, एक अच्छी लाइन से गेंदबाजी करते हैं. नक्कीच एक प्रतिभावान गोलंदाज आपल्या संघाकरता आहे. शेवटचा चेंडू येतोय मैदानामध्ये या षटकामधला आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळेल. एक स्लिप के साथ इस बार आगे बढ़कर डांसिंग ऑन द पिच, पुल द बॉल टुवर्ड्स द डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग है, वहां पर एक रन जरूर मिला. इस एक रन से स्कोर जाकर अब पहुंचा है 40 रन. तो नक्कीच लगभग 4 षटकाच्या 10 के एवरेज से समाप्त रन बटोरता हुआ यहाँ पर 4 षटकाच्या राजे समाप्तीनंतर संभाजी धावसंख्या चिखली. 40 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. याने आमचे ड्रिंक्स टॉली आणि त्यामध्ये मायाबाई सुद्धा उपस्थित असणार आहेत. नक्कीच यांनी सुद्धा प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहेत. बिलकुल, या ठिकाणी माया. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषक 2021 आपण बघत आहात आणि आजचा या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये आजच्या पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या दिवसाच्या आणि जे संघ एकमेकाशी भिडतात ते म्हणजे समर्थचाम बुलढाणा संघ आणि राजे संभाजी चिखली संघादरम्यान नाणेफेक जिंकून समर्थचाम बुलढाणा संघाने प्रथम या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली राजे संभाजी चिखली संघाची 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भेटूया ड्रिंक्स ब्रेक नंतर. या ठिकाणी डीजेला मात्र एक संधी असणार आहे. डेथवर स्पेशलिस्ट आजच्या या सामन्यामध्ये कॉमेंट्री बॉक्स यांकडनं कशा प्रकारे गोलंदाजी करतात. निश्चितच आपल्यासोबत इतक्या दिवस झाले ते स्कोररची भूमिका बजावत होते, परंतु आज एका वेगळ्या भूमिकेत आपल्या संघाकरता जबाबदारी निभावत आहेत. या ठिकाणी रिव्हर्सिप अटेम्प्ट केलाय आणि चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेचे पार चौकार.
अपने आप को कन्वर्ट किया और लगा दिया था वहां पर एक 4 रन के लिए। इस तरह से 4 रन से टीम का स्कोर आगे बढ़ गया है 44 रनों पर। इसे एक बार आमिल गए, ये गेंद इस बार लेग डीप स्क्वायर लेग की तरफ खेला गया शॉट। राजेश संभाजी चिखली जिसका 1 विकेट गिरा है और दोनों बल्लेबाज ने अच्छी जिम्मेदारी वहां पर संभाल ली है। नक्कीच सर, ज्या प्रकारे पाहिलं होतं की अनिल जाधव मोठे फटकेबाजी करत होते, परंतु आता ऋषिकेश नायर सुद्धा आपले हात खोलतायत। औरंगाबादचा हा खेळाडू डावखुरा फलंदाज, एक चांगलं कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडनं। बिल्कुल, ये गेंद की गति को थोड़ा सा वहां पर कम करके और लेंथ को भी कम किया। इस बीच 1 रन से दोनों ही बल्लेबाजों ने अपना छोड़ बदला। धर्मवीर अखाड़ा आमदार चषक 2021 में आप सभी दर्शकों का स्वागत करते हुए बीच मैदान पर एक अच्छा मुकाबला होने की आशंका जताते हुए आमिल शेख वहां पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। थोड़े से महंगे जरूर साबित हुए, देखना है क्या वापसी कर पाएंगे। नक्कीच वापसी करण्यासाठीच हा गोलंदाज ओळखल्यासाठी असेल समर्थजाम बुलढाणा संघाचा लोकल बॉय यांनी या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। लोकल बॉय अमिल यांनी मागच्या सामन्यामध्ये एक भेदक मारा केला होता आपल्या संघाकरता, एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळख आहे या गोलंदाजाची। इस बार ये गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर। निश्चित रूप से आज के हमारे ऑफिशियल अंपायर ऋषिकेश सर जिन्होंने अपने हाथों को हवा में फहराया, एक अतिरिक्त रूप में 1 रन मिलता हुआ इस तरह से 52 रनों पे जा पहुंचा है टीम का स्कोर। अच्छी फील्डिंग की सजावट देखी जा सकती है। जैसे ही मैच शुरू होता अब शॉट थर्ड मैन के ऊपर एक खिलाड़ी दिख रहा है, वहां पर गली में असलम और एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी को वहां पर डीप कर दिया गया है। इस तरह से लॉन्ग ऑफ पर एक लॉन्ग ऑन के साथ गेंदबाजी करते हुए आमिल शेख। एक कट करण्याचा प्रयत्न होता है चेंडूला, चेंडू मात्र त्या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये थाडतोय आणि संधी होती गड्याला बाद करण्याची। नक्कीच बॅटची खालची कट लागते, त्यामुळे यष्टिरक्षक या चेंडूला गॅदर करू शकला नाही। बिल्कुल, जी हाँ, जिस तरह से वहां पर गलतियां कर रहा है समर चैंप, वो बहुत ही खतरनाक साबित हो सकती है क्योंकि सामने वाली टीम जो है वो बाहर से आए हुए सभी खिलाड़ी है जो कि औरंगाबाद और नासिक से आए हैं। तो कुल मिलाकर यहाँ पर किसी तरह से गलती नहीं करना चाहिए। नक्कीच या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळला जातोय। ऋषिकेश नायर ऑन फायर, षटकार सीमारेषे के क्षेत्र में बिल्कुल हवा में खेल दिया था। नक्की ऋषिकेश नायर सर याच फलंदाजी करता ओळखला जातो, परंतु ज्या गोलंदाजीसाठी आमिल यांना ओळखतात त्या प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याकडे पाहायला नाही मिळाली। आमिल हे मुंबईला सुद्धा खेळत असतात लेदर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, लेदर मध्ये सुद्धा चांगले गोलंदाज ओळखले जातात, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी होत नाहीये। एक रिव्हर्स पुन्हा अटेम्प्ट केलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे। एका धावेचा प्रयत्न होता आणि एका धावेची धावफलक पुढे सरकेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। या 2 धावांची धावसंख्या पोहोचेल 61 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर। 5 षटक समाप्तीनंतर 61 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये एक चांगली सुरुवात आणि चांगली पार्टनरशिप झाली आहे सर। 16 चेंडूमध्ये 44 धावांची भागीदारी झाली या दोन्ही खेळाडूंकडनं। जी हाँ, बेशक जिस तरह से यहाँ पर पहले जो शुरुआत हुई थी, अक्षय पहली ओवर में 13 रन दिए थे, उसके बाद में अलीम आए, अलीम ने बहुत अच्छी गेंदबाजी की, फिर उसके बाद में अक्षय ने वापसी की तीसरी ओवर में, फिर अलीम की ओर अमूल की ओर से जो वापसी हुई, उसके बाद जो अलीम की ओर आई उसमें थोड़े से अलीम थोड़े महंगे साबित हुए। और वहाँ से मुझे ऐसा लगा कि जो पिच है वो जो पिच का मिजाज है, जो सुबह में 2-3 ओवर जो गेंदबाज को उन्होंने सपोर्ट किया, उसके बाद में अब जो सूरज की शुआएं
पिच के ऊपर पड़ रही है, जिसकी वजह से यहाँ पर अपना मिजाज बदलते हुए पिच नजर आ रही है और बल्लेबाज को यहाँ पर सपोर्ट करते हुए नजर आ रही है। शफीक सर, क्या कहना चाहेंगे आप? जी बिल्कुल, आसान हो गई है बल्लेबाजों के लिए ये पिच। जिस प्रकार से पिछले ओवर में रन बटोरे, वहाँ पर राजेश अंबाजी के दोनों ही बल्लेबाजों ने, खासतौर से ऋषिकेश की तारीफ करना चाहिए यहाँ पर कि बहुत ही अच्छी बल्लेबाजी उन्होंने की और नक्की सर, कुल ऋषिकेश मिलाकर बहुत ज़बरदस्त पोजीशन में अपनी टीम को पहुंचा दिया, स्कोर पहुंचा है। या ठिकाणी 11 चेंडूंचा सामना करत 28 धावांवरती खेळतोय एक ऋषिकेश आणि सर्व. ऑन स्ट्राईक असणार आहे. 15 चेंडूचा सामना करत 25 धावांची खेळी साकारतोय अनिल जाधव आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. या दोघांनी धावसंख्या पोहोचते 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालाय. 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत शाहिद हुसेन, जे एक अनुभवी खेळाडू डावखुरे गोलंदाज आपल्या संघाकरता ओळखले जातात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी लोअर फुलटॉस चेंडू ऐन वेळेवरती या फटक्याला चेंज केलंय आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता दोन्ही फलंदाजांना मधामध्ये आणि 2 धावा निश्चित रूपाने पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 63 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिल जाधवच्या फळीमधून हा फटका पाहायला मिळाला होता. 16 चेंडूंचा सामना करत 27 धावांची खेळी साकारतोय अनिल जाधव आणि त्यात मात्र तुम शेर तो हम बब्बर शेर या ठिकाणी अशा प्रकारची ऋषिकेश नायर सुद्धा खेळी साकारतोय आपल्या संघाकरता. 11 चेंडूचा सामना करत 28 धावांची खेळी त्यांनी केली आहे. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी ऋषिकेश द्वारा और उनका बाखूबी साथ निभा रहे हैं वहाँ पर। या ठिकाणी मात्र पंचाकडनं या चेंडूला वाईट करार दिला जातोय आणि या अतिरिक्त धाव्यांची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 64 धावा. एकच चेंडू या षटकामधला झालाय आणि जर बघितलं तर धावसंख्या होते ती म्हणजे राजे संभाजी चिखली संघाची 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल खेडेकर यांचा हा संघ राजे संभाजी संघ चिखली अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करतोय मैदानामध्ये. मात्र यानंतरही सुद्धा रोहित परबच्या रूपाने एक आक्रमक दर्जाचा खेळाडू फलंदाजी करता येणं बाकी असणार आहे. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बघायचा या ठिकाणी क्लीन बॉल पडते आणि क्लीन बोल्ड होतोय फलंदाज. अनिल जाधवची पारी समाप्त होते. वेगळं चित्र पाहायला मिळते. दुसरा हादरा दिला जातोय राजे संभाजी चिखली संघाला. जी बिल्कुल, एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ. ये अपसाइड की फील्ड, इधर ऑन साइड में एक शॉर्ट फैन लेग, एक डीप स्क्वायर लेग और एक डीप मिड विकेट बिल्कुल बॉडी लाइन और एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी. यह है ऑन साइड की फील्डिंग. थोड़ा सा फील्डिंग में फिर से परिवर्तन चाह रहे हैं, ये देखते हुए कि काफ़ी आक्रामक मूड में नजर आ रहे हैं बल्लेबाज. बाउंड्री के इलाके के खिलाड़ियों को कसा जा रहा है. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र धावून येत आहेत गोपाल. मात्र थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळालंय. नक्कीच या ठिकाणी फलंदाजाकडनं सर थोडासा अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न होता यश क्षेत्ररक्षकावर आणि त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होते. 2 धावा वसूल होतात. जी बिल्कुल सर, वहाँ पर थोड़ा सा दबाव डालने की कोशिश जरूर की थी वहाँ पर और थोड़ा सा मिसफील्ड हल्का सा हुआ और उसका फायदा उठाया दोनों ही बल्लेबाजों ने. जहाँ 1 रन लेना चाहिए थे वहाँ 2 रनों के लिए दौड़ पड़े. नक्कीच आणि स्वतः कर्णधार आता चालून गेलेत गोपालकडे. थोडासा मात्र आत्मविश्वास वाढेल जेव्हा कर्णधार आपल्या खेळाडूची पाठराखण करतात. नक्कीच चुकी झाली, हे चुकी दुसऱ्या चेंडूवरती सुधारण्याची तुम्हाला संधी असणार आहे. जी बिल्कुल, होता है, ये होता है, लेकिन दूसरे गेंद पर आपको इस गलती को सुधारना बहुत जरूरी हो जाता आणि है. स्वतः कर्णधार जेव्हा गोलंदाजाकडे आणि क्षेत्ररक्षकाकडे जातात तेव्हा मात्र एक आत्मविश्वास वेगळा वाढत असतो आणि एक आत्मविश्वास वाढला असेल गोपालचा, ज्या प्रकारे त्यांची पाठराखण झाली कर्णधार अंबू यांच्याकडनं. एक चांगले कर्णधार अंबू यांना का ओळखलं जात आहे त्याचं दृश्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सचिन शिंदे यांच्याकडनं, मात्र चेंडू व्यवस्थितरित्या फळीवरती आला नाही.
आणि मात्र एक धाव अर्जित केले जाते. एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 67 धावा, 2 गडी बाद आणि 6व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 4 चेंडू या षटकामधले झाले आहेत. 6 ओवरों का खेल, छठे ओवर का खेल चल रहा है. 67 रन, 67 फॉलोस ऑफ 2 विकेट्स इन 6 ओवर. छठे ओवर का खेल जिसको शायद पूरा करने की तैयारी में राउंड द विकेट आने का अब निर्णय ले लिया है. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ओवर द विकेट माफ कीजिएगा. एक चांगला चेंडू आणि चांगला फटका पाहायला मिळतो त्या ठिकाणी. मात्र क्षेत्ररक्षक धावून आले. 2 धावा तरी रोखू शकणार नाहीत. अप्रतिम फेकी होती या ठिकाणी म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकांची, परंतु 2 धावा रोखू शकले. 2 धावेची धावपडक जाते ते म्हणजे 69 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर रनिंग बिटवीन द विकेट की भी तारीफ करनी पड़ेगी यहाँ पर. हालांकि गेंद बिल्कुल फील्डर के पास पहुंच चुकी थी, लेकिन नक्कीच बढ़िया सर, रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही खिलाड़ियों की वहां पर बीच मैदान पर. नक्कीच नक्कीच सर. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा अशा धावा काढाव्या लागतात. आणि ही चांगली रणनीती आणि चांगला डावपेच आहे राजे संभाजी चिखली संघाचा. गोलंदाजी मार्गवरती शेवटचा चेंडू घेऊन येतात या षटकामधला शाहिद सर. एक चांगला चेंडू पडल्यानंतर हलकसं वळण घेतोय यष्टीच्या दिशेने आणि मात्र एक धाव तरी सुद्धा अर्जित केले जाते. या चेंडूवर षटकाची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर राजे संभाजी चिखली संघ प्रथम फलंदाजी करताना 70 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावांची खेळी साकारतायत ऋषिकेश नायर आपल्या संघाकरता. 13 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 2 षटकार आणि 3 अप्रतिम चौकार पाहायला मिळाले आहेत. जी बिल्कुल, वहाँ भारतीय टीम के लिए करुण नायर होते हैं, यहाँ पर ऋषिकेश नायर बल्लेबाजी कर रहे हैं. आक्रामक मूड में दिखाई दे रहे हैं. बढ़िया बल्लेबाजी उनकी ओर से हो रही है. संभवतः बॉलिंग में परिवर्तन हो रहा है. वहाँ पर आमिल को हटाकर शायद आसिफ को लाया जा रहा है गेंदबाजी, असलम को लाया जा रहा है गेंदबाजी के लिए. माफ करना. नक्कीच नक्कीच असलम येत आहेत गोलंदाजी करता. आणि एक सर असलम यांच्याकडे खूप वर्षापासून अनुभव आहे टेनिस क्रिकेट खेळण्याचा आणि जी. त्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी कर्णधार अंबू यांनी त्यांना गोलंदाजी मार्कवरती आणलंय. बिल्कुल, उसके उनके तजुर्बे को देखते हुए, उनके अनुभव को देखते हुए यहाँ पर उनको गेंदबाजी के लिए लगाया. जिस प्रकार से ये दोनों ही बल्लेबाज बिल्कुल आक्रामक मूड में दिखाई दे रहे हैं. कुछ अंकुश लगाने के प्रयास में यहाँ पर असलम को गेंद थमाई अमू ने. बहुत अच्छी मैं समझता हूँ यहाँ पर कप्तानी हो रही है निश्चित रूप से, लेकिन एक बड़े लक्ष्य की ओर भी यहाँ पर ये बात को नकारा नहीं जा सकता कि एक बड़े स्कोर की तरफ अभी भी राजे संभाजी क्रिकेट क्लब बढ़ता चला जा रहा है. संघाचे उपकर्णधार अक्षय आज चालून आले होते गोलंदाज असलम यांच्याकडे आणि त्यांनी थोडीशी सूचना केली की आपण हा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेऊया. त्या ठिकाणी जर बघितलं आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, त्यांना मात्र या ठिकाणी सर्कलमध्ये घेतले जाते आणि बघू शकतो आपण डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता मागे पाठवला गेलाय आमिल यांच्या रूपाने. हाँ जी, ये देखते हुए कि लेफ्ट हैंडर बैट्समैन वहाँ पर आ गए हैं. थोड़ा सा फील्ड को खोला जा रहा है वहाँ पर कप्तान द्वारा. अक्षय बहुत ही बढ़िया कप्तानी वहाँ पर और बेहतरीन विकेट कीपिंग का प्रदर्शन बीच विकेट के पीछे. असलम एक बार फिर से तैयार. ये गेंद उनकी इस बार हवा में, फील्डर उसके नीचे है. अमिल शेख आ रहे हैं. बहुत ही बेहतरीन कैच, मानो एक अक्षय यांनी आतमध्ये बोलावला होता त्या जी, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी मैंने झेल वही केला कहा होता. कि बहुत ही बुद्धिमानी की कप्तानी हो रही है. ये देखते हुए कि असलम थोड़ा अपने गेंदों में फ्लाइट रखते हैं और उसी के कारण 2 खिलाड़ियों को थोड़ा अंदर, जैसा आपने कहा, सर्कल के अंदर बुलाया और उसका बहुत बड़ा फायदा मैं समझता हूँ. जैसे एक चील जो है किसी शिकार को झपटती है, कुछ उस प्रकार से कैच को ऊपर के ऊपर ही वहां पर किशोर ने झटक लिया. नक्कीच सर, अक्षय याला आपण या संघाचा भावी कर्णधार सुद्धा म्हणू शकतो, ज्या प्रकारे त्याच्याकडे नेतृत्व गुण आहे. बहुत अच्छी फील्डिंग और बहुत ही अच्छा कैच. कुल मिलाकर बढ़िया क्रिकेट इस गेंद के पीछे. असलम को पहली सफलता अपनी पहली ही गेंद पर. स्कोर पहुंचा 70 धावा 3 गड्याच्या 70 मोबदल्यामध्ये. रन 3 विकेट के नुकसान पर. खेल हो रहा है 7वें ओवर का, जिसको असलम एक बार फिर से तैयार हो रहे हैं. अनुभवी खिलाड़ी, काफी तजुर्बेकार खिलाड़ी, जहां तक समर्थ चैम क्रिकेट क्लब बुल्ढाना का लोकल बॉय और सभी लोकल बॉयज यहां पर इस मैच में विशेष रूप से हिस्सा ले रहे हैं, जहां तक समर्थ क्रिकेट क्लब का सवाल है. अप्रतिम झेल झाला होता त्या ठिकाणी मात्र किशोरकडनं. आता मात्र फलंदाजी करता कोण गेले तर राजे संभाजी चिखली संघाचे कर्णधार रोहित परब फलंदाजी करता खेळपट्टीवरती दाखल झाले आहेत. या खेळाडूने सुद्धा या ठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत मागच्या सामन्यामध्ये आणि मात्र आता फलंदाजीसाठी झाले आहेत. एका वेगळी जबाबदारी आज असणार आहे. फिनिशिंगचा रोल सर आपल्या संघाकरता निभावत आहेत रोहित परब. जी बिल्कुल,
बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, एक बड़ा नाम जहां तक राजा संभाजी क्रिकेट क्लब का सवाल। ये गेंद इस बार खेलना चाहते थे, वाइट कहा अंपायर ने, लेग स्टंप के ऊपर पड़ने के बाद और ज्यादा बाहर निकली और इसे 31 रन के सहारे स्कोर 71 रनों पर पहुंचता हुआ 3 विकेट। नक्कीच नक्कीच सर, पंचांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे, ज्या प्रकारे शपथ झाले होते फलंदाज आणि त्यानंतर सुद्धा व्हाईट चेंडू दिला गेलाय, म्हणजे एक अचूक पंचगिरी होते मैदानामध्ये। बहुत ही जबरदस्त अंपायरिंग, नजदीकी नजर मैं कहूंगा जहां तक हमारे अंपायर का सवाल। ये गेंद इस बार खेलना चाहते थे, बढ़िया गेंदबाजी हो रही है पिछली 3 गेंदों से, मौका और जगह नहीं दे पा रहे हैं बल्लेबाज को, किसी प्रकार की कोई आजादी वहां पर लेने नहीं दे रहे हैं अपने सहयोगी खिलाड़ी को। हालांकि अभी अभी पहुंचे हैं क्रीज पर, लेकिन एक अनुभव रखते हैं, बढ़िया क्रिकेटर है जहां तक पराग का सवाल। अपने नक्कीच खिलाड़ी एक चांगला कर्णधार आणि एक उत्तम कर्णधार, एक उत्तम खेळाडू आणि एक उत्तम खेळ भावना जपणारा कर्णधार म्हणून अंबू यांची ओळख आहे सर, आणि त्याच प्रकारचा खेळ मैदानामध्ये त्यांच्या संघाकडनं होतोय, चांगला नेतृत्व गुण आहे अंबू यांच्याकडे। जी बिल्कुल, असलम एक बार फिर से तैयार, क्रीज के कोने से उनकी ये गेंद, इस बार बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है, लगातार बहुत ही जबरदस्त ओवर, 4 गेंदे। परंतु या ठिकाणी मात्र रोहित परब कर्णधार संघात त्यांनी मात्र समजावला पाहिजे सचिन शिंदे बहुत ही यांना। बढ़िया गेंदबाजी, सचिन एक शिंदे वाइड यांना को मात्र छोड़कर बहुत अच्छी गेंदबाजी अभी तक असलम द्वारा। एक बार फिर से तैयारी, इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ ही लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये गेंद इस बार लपेट कर मारने की कोशिश बल्ले पर आई नहीं, लॉन्ग ऑन से लेकर कर आए फील्डर, गेंद को उठाते फील्ड करते, एक रन दौड़कर दूसरे रन के लिए हड़बड़ाहट मन में, दूसरा भी रन आसानी से पूरा करते हुए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। देखा कि थोड़े से सुस्त पड़ रहे हैं फील्डर, वहां पर दूसरे रन के लिए अपना रास्ता तय किया और इन 2 रनों के साथ स्कोर को पहुंचाया 73 रनों पर। 7वें ओवर का खेल हो रहा है। असलम एक बार फिर से तैयार, काफी फैला हुआ फील्ड उनके लिए लगा रखा है कप्तान अमू ने। ये गेंद इस बार फिर से खेलना चाहते थे, बल्ले पर आई नहीं, 1 रन जरूर हो रहा है वहां पर, लेग बाई का इशारा आता हुआ, तो कुल मिलाकर इस 1 रन की सहायता से 74 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। 7वें ओवर का अंतिम गेंद लेकर असलम। जर बघितलं तर या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केलेला असलम यांनी, एक सुंदर गोलंदाजी, एक नपितुनी गोलंदाजी करतात आपल्या संघाकरता, एक भेदक मारा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, खास करून ज्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी करता आले होते। शेवटचा चेंडू येणार आहे या षटकामधला। जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं असलम। ये गेंद गुडलैंड, बहुत अच्छी गेंद, एकदम वहां पर धराशायी हो गए बल्लेबाज, कुछ भी नहीं कर पाए, टकराने भर दिया अपने जिस्म से। इसी के साथ ओवर की समाप्ति का इशारा, 7 ओवरों के पश्चात स्कोर पहुंचता हुआ 74 रन 3 विकेट के नुकसान पर। और उधर बॉलिंग में परिवर्तन होना हो, यहाँ परिवर्तन जरूर हो रहा है। आ रहे मेरे सहयोगी कमेंटेटर ओम सर के साथ बने रहेंगे फारूक सर। नक्कीच या ठिकाणी 7 षटकांचा खेळ समजला, मागच्या षटकामध्ये असलमच्या रूपाने चांगली वापसी करून दिली आहे, राजे संभाजी चिखली संघाला दबावात आणलंय, मात्र चांगली गोलंदाजी होते असलम यांच्याकडनं मागच्या षटकामध्ये। 74 धावा 3 गडी बाद 7 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि पहिल्या डावामधले आता 6 चेंडू बाकी असणार आहेत, आणि बघायचं आहे गोलंदाजी मार्कवरती आता कोणाला आणतात। मला वाटतं नक्कीच ज्या प्रकारे शफिक यांनी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली केली होती आपल्या, त्याच प्रकारे त्यांना गोलंदाजी मार्कवरती आणण्याचा प्रयत्न असणार आहे। शफिक मला गोलंदाजी मार्कवरती दिसत आहेत, एक चांगले गोलंदाज, एक मातब्बर गोलंदाज ज्यांनी ब्रेक थ्रू दिला होता आपल्या संघाकरता, ते मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार झाले आहेत। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये व्ही ओम सोनवणे जमलेल्या प्रेक्षकांचं आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। 74 धावा 3 गडी बाद 6 चेंडू येणं बाकी असणार आहे पहिल्या डावामधले। शफिक सर गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहेत, फारूक सर। हाँ, शाहिद सर वहां पर तैयार है, धर्मवीर अखाड़ा एंड से गेंदबाजी करेंगे, आखिर की 6 गेंदे इस इनिंग की, देखना है बल्लेबाज सचिन, इस बार अच्छी गेंद अपने आप से दूर किया, ऐसे 1 रन बनाया, दूसरा रन बनाने का मूड हो रहा है वहां पर, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, वहां पर फील्ड भी नहीं हो पाई, 38 सर्कल के बिल्कुल अंदर से 2 रन ले लिए दोनों ही बल्लेबाजों ने। तो किस तरह की रनिंग का यहाँ पर, जैसे मानो 2 हिरने दौड़ रही हो पिच के ऊपर, और एक एग्जाम्पल भी सेट करते हुए दोनों ही बल्लेबाज, जैसे देखा कि सीमा रेखा पर खड़े हुए हैं क्षेत्र रक्षक, तो यहाँ पर जो रन है वो बीच में से ले रहे हैं, और 2-2 रनों से अपने स्कोर बोर्ड को स्फूर्ति प्रदान करते हुए दोनों ही, जिस तरह से
हम देखते हैं कि महेंद्र सिंह धोनी हमारे इंडियन टीम के कैप्टन अपने साथी खिलाड़ी को बताते रहते हैं। पीछे ओवर में हमने देखा कि अच्छी गेंदबाजी हुई थी असलम की ओर से, थोड़ा सा वहां पर चूक रहे थे खेलने से, तो बताते जा रहे थे वहां पर कैप्टन परब। नक्कीच सर, एक भावी कर्णधार अक्षय याच्या रूपाने समर्थच्या बुलढाणा संघाला या सामन्याच्या माध्यमातून मिळाला असं म्हणायला हरकत नाही, ज्या प्रकारे त्याने नेतृत्व सजवलं आतापर्यंत आपलं। ये गेंद बहुत अच्छी, बहुत चालाकी से गेंद की शाहिद सर ने, पैरों पर, सीधे पैरों पर इसमें यहाँ पर गेंद को रखने में वहां पर सफल हुए थे, जिसके फलस्वरूप बल्लेबाज को थोड़ा सा हटकर पैरों से निकाल कर खोद के निकालना पड़ा ये रन। निश्चित रूप से अच्छी फील्डिंग वहां पर रवि चौहान की, झपटे थे गेंद के ऊपर, दूसरा रन बनने की संभावना को वहीं खत्म किया। रोहित परब आता स्ट्राईक वरती असणार आहे। नाशिकचा हा खेळाडू आणि संघाचं प्रतिनिधित्व करतोय, राजे संभाजी चिखली संघाचा कर्णधार मैदानावरती आता दाखल झालाय, फिनिशिंगचा रोल निभावतोय आपल्या संघाकरता। एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये, फेकी मात्र चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळते, परंतु 2 धावा तरी रोखू शकले नाही। 2 धावांची धावफलक पुढे सरकते, धावसंख्या होते 79 धावा। 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। जिस तरह की वहां पर डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डिंग हुई है, थोड़ा सा फंबल हुआ था फील्डिंग में, ओम हमने देखा कि उसका पूरा फायदा उठाया रोहित परब ने। नक्कीच रोहित परब एक चांगले रनर म्हणून ओळखले जातात आपल्या संघाकरता, आणि सचिन शिंदे सुद्धा मात्र त्यांना चांगली फलंदाजी करताना 8 चेंडूचा सामना करत सर 8 धावा काढतात सचिन शिंदे। मोठे फटकेबाजी सचिन शिंदे यांच्याकडनं पाहायला नाही मिळाली। प्रशंसा करनी होगी गेंदबाजों की कि ऊपर से खेलने का और चौके छक्के लगाने का मौका नहीं दिया, खास मिलाकर बहुत ही अच्छी गेंदबाजी हो रही है। नक्कीच खास करून असलम यांची ज्या प्रकारे त्यांनी मागच्या षटकामध्ये गोलंदाजी केली आणि एक अतिरिक्त दबाव आणलाय राजे संभाजी चिखली संघावरती। मात्र हा पुलटा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहेत। असलम मात्र चेंडूला अप्रतिम दर्जाचा अडवलाय त्या ठिकाणी, नक्कीच आपल्या संघाकरता काही धावा हातवल्या। दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला मैदानामध्ये आणि 2 धावा सुद्धा अर्जित केल्या तर नॉन स्ट्राईक वरती शाहिद सर चेंडूची मागणी करत होते, चेंडू मागवत होते, परंतु ऐन वेळेवरती त्या ठिकाणी चेंडू जर गोलंदाजी मार्क वरती असता, गोलंदाजीच्या दिशेने असता, तर या ठिकाणी धावा होऊ शकले असते फलंदाज सचिन शिंदे। जी हाँ, जिस तरह से फील्डिंग की असलम ने, वहां पर दौड़ के गए तो निश्चित रूप से रन बचाए अपनी टीम के लिए। एक चांगलं खेळाचं प्रदर्शन होते गेल्या मागच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये समर्थच्या बुलढाणा संघाकडनं। अक्षय मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदलाव करताना पाहायला मिळत आहेत। 5वा चेंडू येतो या षटकामधला, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र चेंडू फळीवरती व्यवस्थितरित्या आला नाही। हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता आणि या ठिकाणी एका धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधानी व्हावं लागते। धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल, धावसंख्या होते 82 धावा 3 गडी बाद। सर एक शेवटचा चेंडू बाकी असणार आहे, ज्या प्रकारे मागच्या 2 आणि 3 षटकामध्ये वापसी केली समर्थच्या बुलढाणा संघाने, याचसाठी ओळखला जातो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हा संघ। ये बहुत बड़ी बात है कि वापसी जो हुई है, तकरीबन असलम ने जब से ओवर डाला था वहां पर एक इंस्पिरेशन मिला था सामने वाले गेंदबाजों को और उसका फायदा मिलता हुआ। शेवटचा चेंडू पुन्हा मात्र सचिन चुकतायत, मोठा फटका खेळू शकले नाहीत। एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु धावबाद व्हावं लागेल। या ठिकाणी मात्र धावसंख्या थांबते 82 धावांवरती। राजे संभाजी चाहिए, सभी खिलाड़ी तालियों से अपने सभी साथियों को वहां पर उत्साह बढ़ाते हुए देखे जा सकते हैं। जहां तक समर चैम्प बुल्डाना के गेंदबाजों ने आखिरी में जो वापसी की है, असलम की एक बेहतरीन गेंदबाजी, उसके अंदर अलीम ने भी एक और अच्छी किए थे, और लास्ट में शाहिद ने जो ओवर की है 2 ओवर में पूरी तरह से बांधे रखा था बल्लेबाजों को। जहां पर रन ज्यादा बटोरते हैं बल्लेबाज स्लॉग्स ओवर्स में, वहां पर रोकने में कामयाब हुआ है ये समर चैम्प बुल्डाना। नक्कीच या ठिकाणी 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर राजे संभाजी चिखली संघाची धावसंख्या आहे 82 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 83 धावांचं आव्हान असणार आहे। अनिल जाधव यांची 27 धावांची खेळी, त्यानंतर ऋषिकेश नायर यांची 31 धावांची खेळी आणि शेवटी सचिन शिंदे मात्र मोठे फटके मारण्यामध्ये असमर्थ राहिले, त्यामुळे या ठिकाणी 82 धावावर रोखले जाते। अमोल जाधव यांनी 2 षटक टाकले, 19 धावा दिल्या आणि 1 गडी बाद करण्यात आला। त्यानंतर शाहिद हुसेन यांनी भेदक मारा केला आपल्या संघाकरता, 17 धावा घेत 2 षटकामध्ये 1 गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालंय।
असलम शेख यांनी सुद्धा एका षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. एक चांगली वापसी केली समर्थचाम बुलढाणा संघाने. बघायचं आहे 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग समर्थचाम बुलढाणा संघ कसा करतो आणि कशा प्रकारची गोलंदाजी आता राजे संभाजी चिखली संघ करणार आहे. भेटूया पुढील सत्रामध्ये. जी बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी, मैं समझता हूँ कि बहुत बढ़िया वापसी की है. खुद खासतौर से तीनों गेंदबाजों को अगर हम देखें वहाँ पर तो बहुत स्लोग ओवर जो होते हैं अंतिम ओवरों में ज़्यादा रन बनते हैं, लेकिन यहाँ पर तारीफ करनी होंगी तीनों ही गेंदबाजों की कि जिन्होंने बहुत ही बढ़िया आखिर के जो 3 ओवर डाले गए उसमें बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी की और केवल 82 रनों पर रोके रखा राजेश अंबाजी को.
बुलढाणा संघाकरता अनेक वर्षापासून सलामी करते आहे. गेल्या 2 वर्षामध्ये चांगली सलामी दिली आहे आपल्या संघाला. समर्थच्या बुलढाणा संघाला या सलामीच्या जोडीने स्वतः कर्णधार अंबू आणि त्याच्या सोबतीला असणार आहेत गोपाल. गोलंदाजी मार्कवरती बघायचं आहे. मला वाटतं संघाचे कर्णधार रोहित परब म्हणजे कर्णधार वर्सेस कर्णधार यांची लढाई आता या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागतोय समर्थच्या बुलढाणा संघाला आणि बघायचं आहे 48 चेंडूमध्ये 83 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करण्यामध्ये यश प्राप्त होते समर्थच्या बुलढाणा संघाला. परंतु तितकंच मात्र चांगले प्रयत्न करावे लागतील राजे संभाजी चिखली संघाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुद्धा तयार असणार आहेत आणि फलंदाज स्ट्राईकवरती असणार आहेत गोपाल. रोहित परब मॅन फ्रॉम नाशिक. नाशिकचा हा खेळाडू आज राजे संभाजी चिखली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. स्वतः कर्णधार आहेत आणि बघायचं आहे कशा प्रकारे आज गोलंदाजी करतात रोहित परब. स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतात गोपाल आणि राजकुमार गवई उर्फ अंबू संघाचे कर्णधार मैदानावरती दाखल झाले. थोडंसं समजावून सांगताना गोपाल यांना की कोण्या दिशेने पहिल्या षटकामध्ये फटकेबाजी करायची आहे. परंतु एक मातब्बर गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामधला गोलंदाजी मार्कवरती तयार आहे रोहित परब. पंचाकडनं इशारा देण्यात आला आहे. ओके का या ठिकाणी पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. आउटस्विंग पाहायला मिळतो या ठिकाणी रोहित परब याला. सुंदर चेंडू पाहायला मिळाला होता पहिलाच चेंडू आणि याच गोलंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक चांगला फॅन म्हणा त्याने बनवून टाकलाय रोहित परब. नाशिकचा गोलंदाज काय अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता. मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी त्याने केली होती एक खांद्याचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स या गोलंदाजाला या खेळपट्टीवरती मिळतोय. जी खेळपट्टी बनवली भिकाभाऊ यांनी सुंदर खेळपट्टी बनवली आहे. पुन्हा मात्र काय अप्रतिम दर्जाचा चेंडू होता आणि ही लाईन आणि ही लेंथ मात्र कसोटी टेस्ट लाईनची लेंथ आहे. कसोटीची लेंथ आहे. ज्या प्रकारचा चेंडू होता रोहित परबचा याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पडल्यानंतर चेंडू पुन्हा मात्र बाहेर वळण घेतोय आणि यष्टिरक्षक कुठलीही चुकी करत नाही. रोहित परब या खेळाडूने मात्र बुलढाणेकरांची चांगलीच मने जिंकली आहेत. गोपालला मात्र एक चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. गोपाल आक्रमक खेळाकरता ओळखला जातो आणि स्वतः कर्णधार अंबू मात्र समजावून सांगताना थोडंसं गोपाल यांना. तिसरा चेंडू येतो या षटकामधला आणि हा सुद्धा चेंडू अप्रतिम. तिन्ही चेंडू अचूक टप्प्यावरती होते. मात्र वेगवेगळी लेंथ पाहायला मिळाली होती. एक वेगळा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला होता रोहित परब यांच्याकडनं. पहिला चेंडू थोडासा मात्र समोर टाकला होता. दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा होता. तिसरा चेंडू मात्र गुड लाईन आणि गुड लेंथ वरती पाहायला मिळाला होता. अप्रतिम गोलंदाजी करतोय आपल्या संघाकरता रोहित परब. नाशिकचा हा खेळाडू. याच खेळाडूने सुप्रीमो चषक असो रतनबुवा चषक असो या स्पर्धेमध्ये नाव गाजवलंय. पुन्हा मोठा फटका खेळण्यापर्यंत क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे. मात्र धावेला नाकारलंय. या ठिकाणी गोपाल याने एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. 4 चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी निर्धाव येत आहेत मैदानामध्ये. एक चांगलं बांधून ठेवलंय या ठिकाणी गोपाल याला. समर्थच्या बुलढाणा संघाचा हा आक्रमक सलामीचा फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होतंय रोहित परबला. या ठिकाणी ज्या प्रकारे गोलंदाजी होते रोहित परबची कौतुक केलंच पाहिजे. एक मोठा फटका खेळला जातोय गोपालच्या फळीमधनं. चेंडू जाईल सीमारेचे पार चौकार. पहिला वेलकम बाउंड्री दुसऱ्या इनिंग मधली. सुंदर गोलंदाजी होत होती आतापर्यंत परंतु अप्रतिम फटका पाहायला मिळाला गोपाल याचा. या ठिकाणी मात्र जेव्हा जेव्हा रोहित परब आउटस्विंग चेंडू टाकतो जेव्हा जेव्हा बाहेर चेंडूला काढतो तेव्हा मात्र एक वेगळं कौतुक करावं असं वाटतं या गोलंदाजाचं. ज्या प्रकारे याने गोलंदाजी केली या स्पर्धेच्या माध्यमातून. हा रिव्हर्सिव अटेम्प्ट केला होता परंतु सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. रोहित परबचा धावबाद करण्याचा प्रयत्न होता. फेकी मात्र चांगली होती क्षेत्ररक्षकाकडनं. विजू यांच्याकडनं चांगला फेकी पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 5 धावा बिनगडी बाद. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या रोहित परब यांच्याकडनं. संघाचे कर्णधार आहेत आणि संघाला साजेसा असा खेळ मैदानामध्ये दाखवत आहेत. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया गेंद और यहाँ से 5 रन केवल खर्च किए. ये देखते हुए कि 83 रनों का लक्ष्य है तो बहुत ही बढ़िया गेंदें. लगातार 4 गेंदों में बल्लेबाज को किसी प्रकार की कोई आज़ादी नहीं दी थी और एक 5वीं गेंद पर एक चौका जरूर लगाया था वहाँ पर गोपाल ने और उसी के फलस्वरूप अब स्कोर जाकर पहुंचा है 5 रन एक बिना किसी नुकसान के. दूसरे ओवर की तैयारी उधर दूर वाले शॉट से देखना है कि इस गेंदबाज को आजमाता है राजे संभाजी क्रिकेट क्लब. बॉलर का नाम बताइए सर. बॉलर का नाम वो है ना पीछे है ना.
जी संकेत को लाया जा रहा संकेत है। येत आहेत गोलंदाजी करता. संकेत मुसळे मॅन फ्रॉम उस्मानाबादचा खेळाडू आहे सर हा, आणि एक डावखुरा गोलंदाज आपल्या संघाकरता एक चांगला गोलंदाज मानला जातो. उस्मानाबादकडनं पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रतिनिधित्व करतो राजे संभाजी चिखली संघाचं. जी बिल्कुल सर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं। बढ़िया गेंदबाज है। जहाँ तक उस्मानाबाद का सवाल, पहली बार राजे संभाजी चिखली की ओर से इस टूर्नामेंट में और इस मैच में अपने गेंदबाजी के जौहर दिखाने के लिए तैयार है। उधर धर्मवीर अखाड़ा की एंड से गेंदबाजी हो रही है। स्कोर पहुंचा 5 रन बिना किसी नुकसान के। फील्डिंग अभी भी पूरी तरीके से सेट नहीं कर पाया है राजेश अंबाजी। अब जाकर खिलाड़ियों को तैनात किया जा रहा है। एक स्लिप, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा, एक मिड ऑफ, ये ऑफसाइड की फील्ड, काफ़ी नज़दीकी फील्ड लगा रखी है। 38 सर्कल के शिकंजे को कसा जा रहा है वहाँ पर, ये देखते हुए कि 38 सर्कल के शिकंजे का ये दूसरा ओवर यहाँ पर करने की तैयारी में है गेंदबाज। आइटम ओवर द विकेट है, माफ कीजिएगा, राउंड द विकेट है, माफ कीजिएगा। हालांकि जिस प्रकार से गेंद हाथ में लेकर खड़े थे मुझे लगा वो लेफ्ट हैंड से बॉलिंग करते होंगे, लेकिन राइट हैंडर गेंदबाज है। जहाँ तक इन गेंदबाज का सवाल, क्या नाम बोले, संकेत एक बार फिर से तैयार। उधर ऑन साइड में एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक मिड ऑन पे खिलाड़ी, और एक लॉन्ग ऑन बिल्कुल गेंदबाज की बाई तरफ दिखाई दे रहे हैं। लेकिन इस बार खेलना चाहते थे, बोल्ड हो गए। खाने के बाद अंदर की ओर आई, उसको खेलना चाह रहे थे, लेग साइड में निकल रही थी, ऐसा लगा बल्लेबाज को रिवर्स स्वीप करने के साथ। या ठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांना मी एक सूचना देतोय की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जरी आपलं tenniscricket.in वर थेट प्रक्षेपण चालू असलं या सामन्याचं, तरी सुद्धा सिटी डिजिटल, बुलढाणा सिटी डिजिटल या सिटी केबल वरती 137 नंबर वरती आपण या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकता। सर दुहेरी थेट प्रक्षेपण आपण सुरू केलंय, म्हणजे एक चांगली संधी आयोजकांच्या वतीने बुलढाणेकरांना दिल्या जाते। मुबारकबाद के हकदार है सभी आयोजक। बढ़िया ये खबर यहाँ पर 137 नंबर के चैनल पर आप इस मैच का लाइव टेलीकास्ट देख सकते हैं। बहुत बड़ी बात, बहुत बड़ा कार्य है जहाँ तक इस मैच टूर्नामेंट का सवाल। ये गेंद इस बार थोड़ी सी ओवरपिच गेंद थी, कवर्स में खेला गेंद को, जब तक फील्डर आते वहाँ पर मिड ऑफ से निकलकर फील्ड करते, 1 रन दौड़कर खिलाड़ियों ने शॉट बदला और इस 1 रन की सहायता से स्कोर को ले जाकर पहुँचाया। नए बल्लेबाज बीच मैदान पर पहुँचे, अक्षय, एक बड़ा नाम, एक बड़ा क्रिकेटर। जहाँ तक अक्षय का सवाल, मैं समझता हूँ बढ़िया बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। ये गेंद इस बार खेलना चाहते थे, बल्ले पर आई नहीं, ऑन साइड में ढकेलना चाह रहे थे, बल्ले का भीतरी किनारा लगा, गेंद पहुंची फॉलो थ्रू में, वहीं फील्ड किया उसे। संकेत ने एक बार फिर से तैयार अपने इस ओवर को आगे बढ़ाने की तैयारी के साथ। धर्मवीर अखाड़ा की ओर से गेंदबाजी हो रही है। संकेत जो कि अपने कोटे का पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेकर तैयार हो रहे हैं। ये गेंद इस बार फुल टॉस, उसे कवर के इलाके में खेला, बढ़िया फील्डिंग है, रन होंगे इसमें, 1 रन केवल मिलेगा जब तक उठाए गेंद को फील्डर फील्ड करे और इस 1 रन के साथ स्कोर को ले जाकर पहुंचाया जाए। 8 रनों के कुल योग पर दूसरे ओवर का खेल चल रहा है। अमू सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। अक्षय है, माफ कीजिएगा। ये गेंद इस बार लपेट कर मारने की कोशिश, इसको अलग अंपायर की बाई बगल में डाला गेंद को, फाइन लेग से निकल कर आए फील्डर, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, उसी के साथ ओवर की समाप्ति का इशारा। 1-2 ओवरों के पश्चात स्कोर पहुंचता हुआ इस 1 रन की सहायता से 9 रनों पर बिना किसी नुकसान के, बिना किसी क्षति के, 9 for no loss आफ्टर 2 ओवर्स। आगे बने रहेंगे आपके साथ फारूक सर और उमेश। आणि 1 विकेट के नुकसान पर, माफ कीजिएगा। 2 षटकाच्या धावते धावसंख्या जर बघितली, समर्थच्या बुलढाणा संघाची 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी धावा करण्यासाठी कसरत करावी लागते। समर्थच्या बुलढाणा संघाला ज्या प्रकारे गोलंदाज दिले, मागच्या षटकामध्ये जर बघितले गोलंदाज
संकेत मुसळे यांच्याकडनं चांगली गोलंदाजी झाली होती. उस्मानाबादचे हे खेळाडू मागचं एक गडी बाद करून 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि रोहित परबने आपल्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते दोन्ही गोलंदाजाकडनं. जिस तरह की गेंदबाजी हुई है यहां से देखा जाए तो ऐसा लग रहा है कि बहुत बहुत ही कसी हुई गेंदबाजी. अच्छी शुरुआत जरूर राजेश संभाजी चिखली की ओर से. रोहित परब की ये गेंद उसे खेला जरूर है डीप मिड विकेट के क्षेत्र से. 1 रन पूरा किया. अक्षय वहां पर थोड़ा सा मूड बना रहे थे दूसरा रन लेने के लिए, लेकिन अच्छी थ्रो के फलस्वरूप वहां पर अपने कदमों को फिर से वापस खींचना पड़ा क्रीज के अंदर. तो कुल मिलाकर किसी तरह से बल्लेबाज को खुल के खेलने का मौका नहीं दिया. बल्लेबाजों की ओर से काफी ट्राई हुआ, काफी कोशिशें हुई, लेकिन ऐसी गेंदबाजी हुई कि बहुत ही बल्लेबाज के जहन को खेलते हुए वहां पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं राजे छत्रपति के सभी गेंदबाज. इस बीच वहां पर काफी अच्छा ट्राई हुआ है, हाथ से लगकर गेंद बाउंड्री नंतर जो सामना रंगणार आहे तो म्हणजे असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि या सामन्यामधला पराजित संघ तो भिडणार आहे, एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यामधला पराजित संघ भिडणार आहे असरार आर्यन 11 घाटनांद्रा संघादरम्यान. या ठिकाणी मात्र थर्ड मॅन कडे जातोय आणि षटकार येतोय पंचाकडनं. तिसऱ्या पंचाकडनं षटकार दिला जातोय और 6 रन. ये 6 रन से टीम का स्कोर आगे बढ़ा है, 16 रनों पर जा पहुंचा है. तो बहुत ही वेलकम समझे जाएंगे ये 6 रन. और किसके बल्ले से आए? गोपाल के. काफी देर से वहां पर ट्राई कर रहे हैं, वेट कर रहे हैं. रोहित परब की पटकी हुई गेंद को फिर से खेला है डीबी स्क्वायर लेग की तरफ जाती हुई गेंद. 1 बाउंस 4 रन. 4 रंगणार आहे असरार आर्यन 11 घाटनांद्रा आणि या सामन्यामधला पराजित संघ. या सामन्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय श्री प्रदीपजी साळुंके सर उपस्थित राहणार आहेत. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रदीपजी साळुंके सर उपस्थित राहणार आहेत. रोहित की ये गेंद फुल टॉस गेंद आगे बढ़कर खेला. लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी मौजूद. 1 रन लिया, दूसरा लेने का मूड बना रहे अक्षय वहां पर, लेकिन अपने कदमों को फिर से वापस खींचना होगा महफूज, क्योंकि बहुत अच्छी थ्रो थी. वहां पर लॉन्ग ऑन क्षेत्र के खिलाड़ी जैसे झपटे थे चीते की तरह गेंद के ऊपर और रन बनने की संभावना को वहीं खत्म किया. तो 1 रन से टीम का स्कोर 21 पे जा पहुंचा 1 विकेट के नुकसान पर. इस बार गोपाल खेलना चाहते थे बाहरी किनारा, वापस स्लिप में खड़े खिलाड़ी 1 रन नहीं रोक पाए. अक्षय के बल्ले से निकलता हुआ ये रन. अक्षय जिस तरह की बल्लेबाजी करते हैं अभी वहां पर शुरुआत में अपने आप को पूरी तरह से बल्ले पर गेंद को नहीं ले पा रहे, जिसके फलस्वरूप यहां पर 1 और 2 पर निर्भर रहना पड़ रहा है. इस ओवर से आखिरी गेंद रोहित परब की ये गेंद बहुत अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली, जिसके फलस्वरूप वहां पर चकमा खा गए थे बल्लेबाज खेलते खेलते. वहां पर गेंद की लाइन में नहीं आ पाए, जिसके फलस्वरूप कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अभी भी स्कोर में बता दो 22 रन. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या षटकानंतर मैदानामध्ये आपल्याला ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी जमलेल्या प्रेक्षकांचं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमदार चषक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळलेल्या समस्त प्रेक्षकांचं सुद्धा मी ओम सोनूने समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता या ठिकाणी समर्थजाम बुलढाणा संघाने आणि या ठिकाणी 82 धावावरती रोखलाय राजे संभाजी चिखली संघाला. मात्र त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर समर्थजाम बुलढाणा संघाची धावसंख्या आहे 22 धावा 1 गडी बाद. 3 षटक समाप्त 22 धावा 1 गडी बाद.
आणि फलंदाजी करत आहेत अक्षय जाधव संघाचे उपकर्णधार आहेत आणि सोबतीला आहेत गोपाल राठोड ज्यांनी 13 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी साकारली आपल्या संघाकरता आणि संघाचा धावफलक जाते आता 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बघायचं चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज कोण तयार होतात तर बल्लेबाजों को चाहिए यहाँ से कि अपनी सोच को बदले. जहाँ ये टारगेट का सवाल है वो टारगेट की तरफ उनका पूरा ध्यान केंद्रित होना जरूरी है, क्योंकि जिस तरह की गेंदबाजी हो रही है कि खुल के खेलने का मौका अब तक तो नहीं मिला, लेकिन अब यहाँ पर थोड़ा जोखिम उठाना पड़ेगा बल्लेबाजों को. वहां पर खेलने के प्रयास में अपने आप को पूरी तरह से 100% देना होगा. अभी भी वहां पर अच्छे खिलाड़ी है सर, हार्ड हिटर वहां पर अक्षय है और गोपाल भी अच्छा खेलते हैं. तो अब इन दोनों को चाहिए कि यहाँ से रनों की गति को बढ़ाने का प्रयास करते रहे. नक्कीच विजय ढेकले येत आहेत गोलंदाजी करता. एक चांगले गोलंदाज आपल्या संघाकरता ओळखलेला औरंगाबादचे हे खेळाडू सुमित ढेकलेने मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं एक नाव कमावलंय आणि त्याच मार्गावरती निघाले विजय ढेकळे औरंगाबादचा हा खेळाडू. मोठा फटका खेळला तो अक्षयच्या फळीमध्ये मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे आणि लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडनं. एक धाव मात्र अर्जित केलेले एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडनं. विजय ढेकले या ठिकाणी मात्र डावखुरे गोलंदाज राऊंड विकेट मारा करतात आपल्या संघाकरता. पहिला चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती नव्हता, त्या चेंडूवरती एक धाव वसूल केली होती, परंतु दुसरा चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती होता. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळतोय विजय ढेकले यांना. मॅन फ्रॉम औरंगाबादचा हा खेळाडू आज राजे संभाजी चिखली संघाचं प्रतिनिधित्व करतोय मैदानामध्ये. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र अप्रतिम पॅडलशिप पाहायला मिळाला फलंदाज गोपाल यांच्याकडनं. फेकी मात्र तितकी चांगल्या स्वरूपाची नव्हती. क्षेत्ररक्षक अनिल यांच्याकडनं एक चांगली खेळी आपल्या संघाकरता साकारली होती अनिल यांनी पहिल्या डावामध्ये. आणि धावसंख्या जर पाहिली आहे एका धावेनिशी 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू या षटकामधले झाले आहेत आणि 3 चेंडू या षटकामधले येणं बाकी असणार आहे. एक चांगली गोलंदाजी करतात विजय ढेकले आपल्या संघाकरता. विजय ढेकले गोलंदाजी मार्कवरती तयार असणार आहे. धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करतात आमदार चषकाच्या माध्यमातून. एक सुंदर चेंडू पडल्यानंतर हा बाहेर वळण घेतोय चेंडू. अक्षयला मात्र थांबवून ठेवलंय, अक्षयला बांधून ठेवलंय या गोलंदाजाने. विजय ढेकळे ज्यांचं नाव आहे. औरंगाबादचा खेळाडू सुंदर गोलंदाजी करतोय, बुलढाण्याचं मैदान आज गाजवतोय. आमदार चषक 2021 आपण बघित आहात आणि मैदानामध्ये सामना रंगतोय राजे संभाजी चिखली संघ आणि समर्थचाम बुलढाणा. 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय संभाजी संघ. मात्र मोठा फटका, बॅटची कड लागते. क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित होते फ्लायशिपच्या रूपाने आणि एक धाव अर्जित केले जाते. एका धावेची धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या होते 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि एक चेंडू या षटकामधला बाकी असणार आहे. आणि या एका चेंडूनंतर मैदानामध्ये आपल्याला ड्रिंक्स ब्रेक सुद्धा पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन झालं या षटकामध्ये. 3 धावा खर्च केल्या विजय ढेकळे यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे विजय ढेकळे मॅन फ्रॉम औरंगाबाद. शेवटचा चेंडू येतो या षटकामध्ये. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट केला होता, परंतु पुन्हा एक वेळ चेंडू येतोय निर्धाव. धावा काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे दोन्ही फलंदाजांना. आणि धावसंख्या जर बघितली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानामध्ये. 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय राजे संभाजी चिखली संघाने. 83 धावांचं आव्हान ठेवलंय आणि त्या 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो समर्थचाम बुलढाणा संघ. जर ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी झाली आहे या ठिकाणी. रोहित परब असतील, या ठिकाणी संकेत मुसळे असतील किंवा विजय ढेकळे असतील, सुंदर गोलंदाजी झाली आहे तिन्ही गोलंदाजाकडनं. जी बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी हुई है, कसावट भरी गेंदबाजी कहूंगा मैं यहाँ पर. और बांधे रखा है दोनों ही बल्लेबाज को, किसी प्रकार की आज़ादी नहीं लेने दे रहे हैं वहाँ पर. जहाँ तक इस मैच का सवाल 82 रनों का हालांकि लक्ष्य है और अब अपने हाथ और अपने टॉप गियर में डालना होगा बल्लेबाजी को, जहाँ तक इस मैच का सवाल है ओम सर. नक्कीच सर. 2 गोलंदाजांना जरी गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त नाही झालं फारुख सर, तरी सुद्धा एक गोलंदाज संकेत मुसळे यांनी एका षटकामध्ये 4 धावा देत एक गडी बाद केला. गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त नाही झालं तरी सुद्धा फलंदाजांना त्यांनी बांधून ठेवलं आतापर्यंत. जिस तरह की गेंदबाजी हुई है तो निश्चित रूप से सराहना करनी होगी और तारीफ करनी होगी गेंदबाजों की कि हमने जो सोच लगाकर रखे थे कि भाई 4 ओवर में कितने रन बनेंगे, लेकिन यहाँ पर अपनी सोच को यहाँ पर मात देते हुए नजर आ रहा है राजे संभाजी चिखली का. ये जो गेंदबाजी का क्रम है
तो यहाँ पर निश्चित रूप से सभी दर्शकों का और YouTube के माध्यम से जो घरों पर देखने वाले जो हमारे दर्शक है, जिसमें लेडीज भी है, जिसमें घर में देखने वाले और दुकानों पर बैठकर देखने वाले, और जो हमारे पूरी दुनिया में YouTube के माध्यम से लोग देख सकते हैं, तो और उसके बाद में जो 137 नंबर का जो चैनल है हमारे बुल्डाना में, तो सभी जो टीवी सेट हमारे बुल्डाना के उसमें 137 नंबर का चैनल पे हम जाकर लाइव मैच देख सकते हैं। ये बहुत बड़ी उपलब्धि है ओम सर। नक्की सर, आमदार चषकाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवरती खरं उतरण्याचा प्रयत्न झालाय। या ठिकाणी आयोजकांच्या वतीने कौतुक केलंच पाहिजे। ज्या प्रकारे प्रेक्षकांची गर्दी वाढते आणि प्रेक्षकांना मात्र एक संधी आहे, प्रेक्षकांना मात्र एक चांगली संधी आहे की अशा प्रकारचे सामने त्यांना बघायला मिळत आहेत, जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कधीही झालं नव्हतं। ज्या प्रकारची गर्दी प्रत्येक सामन्यामध्ये प्रेक्षकांची मिळाली आहे। जी हाँ, कल मैं देख रहा था, मुझको कुछ लोग भी मिले, कुछ दर्शक गांव के, और उन्होंने बताया कि सर इतना बेहतरीन और आला तरीन आपकी कमेंट्री हो रही है, मराठी कमेंट्री भी अब अच्छे से समझ में आ रही है, बहुत मज़ा आ रहा था सर। वो जो हमारे दोस्त थे वो टीवी यानी यहाँ नहीं आ सकते ग्राउंड के ऊपर, तो उन्होंने खुद अपने दुकान में बैठकर तीनों भी राउंड देखे और उनको बहुत मजा आया। नक्कीच आयोजक आपले अनुभव मात्र या ठिकाणी शेअर करतायत ड्रिंक्स गाडीची। इस तरह से सभी दर्शक जो हमसे जुड़ रहे हैं YouTube के माध्यम से, और जो आए हुए दर्शक है, जो नाजरीन है, शायकीन है, जो बुल्ढाना और बुल्ढाना के आसपास से आकर यहाँ पर जुड़ रहे हैं, सभी का मैं अपने फारूक सर और शफीक सर, हम सभी का स्वागत, इस्तकबाल, खुशामदीद करते हैं और उम्मीद रखते हैं कि जो मैच है ये एक बहुत ही इम्तिहान कुन परीक्षा के माध्यम से यहाँ पर अपने सामने आएगा। ड्रिंक ब्रेक नंतर पुन्हा सामना मैदानामध्ये रंगतोय आणि समालोचन कक्षामध्ये जीवन भाऊ सुद्धा उपस्थित झाले आहेत सर। बिल्कुल बिल्कुल, उनका भी हम इस्तकबाल स्वागत करते हैं। जीवन उभरंडे पहले भी उन्होंने विजिट दिया था यहाँ पर। इस बीच ये गेंद वहां पर इशारा चाहिए होगा, डायरेक्ट हिट अगर जो होता तो वहां पर निश्चित रूप से आउट होते गोपाल, लेकिन इस बार ये खतरा टलता हुआ दूसरा रन भी पूरा करते हुए वहां पर नजर आ रहे हैं। और ये देखिए ओवर थ्रो का फायदा उठाते हुए, और अंपायर का इशारा आया था नो बॉल का, तो मेरे ख्याल से अब यहाँ पर फ्री हिट भी होगा, और कितना फायदा उठाएंगे। नक्कीच सर, फ्री हिट झालाय चेंडू मैदानामध्ये, आणि धावा जर पाहिल्या तर या चेंडूवरती मला वाटतं 4 आले आहेत, एक नो बॉलची धाव आणि 3 धावा पळून काढल्या, 2 धावा पळून काढलेल्या आहेत, आणि सुंदर मात्र या ठिकाणी एक संधी असणार आहे अक्षयला। स्कोर अभी भी 28 रन, मेरे सारी साथी स्कोरर मुझसे सहमत हो। मयांक सर 28 धावा एका गड्याच्या मध्ये, फ्री हिट चेंडू येतोय मैदानामध्ये, एक मोठा फटका खेळला, तो क्षेत्ररक्षक मात्र उपस्थित नसणार आहे। चेंडू जाईल 1 बाउंस 2 बाउंस सीमारेचे बाद, चौकार। आलाय गोलंदाजी करता, मॅन फ्रॉम शिर्डीचा हा खेळाडू आहे, आणि मैदाने गाजवलेल्या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल। आतापर्यंत जर एक चेंडू त्यांनी टाकला आणि 7 धावा खर्च केल्या आहेत। जी हाँ जी हाँ, अच्छी गेंदबाजी उनकी ओर से। पुन्हा मोठा फटका खेळला जातो, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहे। सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होता अक्षयकडनं, मात्र रोखला ऐन वेळेवरती। एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ऋषिकेश नायर यांच्याकडनं, सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं। ऋषिकेश नायरनं पहिल्या इनिंग मध्ये ऑन फायर होता, परंतु आता क्षेत्ररक्षणामध्ये चांगली क्षेत्ररक्षण करतोय सर मैदानामध्ये। और जिस तरह का अप्रतिम थ्रो किया था उन्होंने, एक आला दर्जे का थ्रो भी हुआ था डायरेक्ट स्टंप के ऊपर, जिसके फलस्वरूप अक्षय को काफी तेजी से वहां पर वापस आना पड़ा था। तो अक्षय को देखा जाए जहां तक, तो अक्षय अब अपने बल्लेबाजी का मिजाज है उसको बदलते हुए नजर आ रहे हैं। नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फलंदाजी करावी लागणार आहे। हा मात्र फुलटॉस चेंडू होता, आणि या संधीवरती खरा उचलू नाही फलंदाज गोपाल। एक संधी होती सर मोठा फटका खेळण्याची, लेग बाईटच्या सहाय्याने एक धाव येते। ऐसे बॉल कभी मिलते नहीं सर, इस तरह के जो फुल टॉस होते हैं एक जूसी लॉलीपॉप टाइप भी होता है कि उस पे चौका या छक्का लगाए हम। आणि ही संधी असती सर, आणि या संधीचं सोनं केलं पाहिजे फलंदाजाने। अशा प्रकारच्या संध्या लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये खास करून अशा प्रकारच्या सामन्यामध्ये मिळत नाहीत।
आणि या ठिकाणी मात्र बॅटची कड लागते, परंतु फ्लाय स्लिपच्या रूपाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होता. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता अक्षयकडनं. सर या ठिकाणी थोडीशी घाई होते म्हणावं लागेल, कारण स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न होतोय अक्षयकडनं. थोड़ा सा डबल माइंड हो रहे हो आगे जा, क्योंकि गेंदबाजी ऐसी हो रही कि लेंथ जो है गेंदबाज की बहुत ही सॉलिड लेंथ पर गेंदबाजी हो रही है. जैसे बल्लेबाज को देख रहे हैं कि वो लेग स्टंप पर मारने का प्रयास कर रहे हैं, तो अपनी गेंदें ऑफ स्टंप पर डालकर उनको परेशान कर रखा है. एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित असणारे स्वतः कर्णधार रोहित परब उपस्थित होते, परंतु 2 धावा त्यांच्या हातातूनही चोरल्या जातात फलंदाजाकडून. एक चांगली रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळते समर्थजाम बुलढाणा संघाच्या फलंदाजाकडनं. आणि धावसंख्या जर पाहिली या 2 धावांची पोहोचते 37 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये, आणि 5व्या षटकाचा एक चेंडू बाकी असणार आहे. ऐसे रन लेना होगे उनको. उन्होंने भी काफी रन लिए थे राजेश अंबाजी चिखली ने. नक्कीच सर, या ठिकाणी 19 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता असणार आहे. 19 चेंडू 46 धावा. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न होता गोपाल यांचा. या ठिकाणी मात्र सर बलिदान दिलं जाते असं म्हणायला हरकत नाही. बिल्कुल बिल्कुल अपना खेल जिस तरह से खेल नहीं खेल पा रहे थे वो, तो उन्होंने क्या पता वहां पर खुद से विकेट दिया, ये ऐसा हमें लगा यहाँ पर. तो आए हुए सभी दर्शकों का मैं एक बार हिंदू हृदय सम्राट माननीय आदरणीय बाला साहेब जी ठाकरे के जन्मदिन के अवसर पर रखा गया ये आमदार चषक 2021 में सभी हमारे दर्शक जो हमसे जुड़े हुए हैं, जो YouTube के माध्यम से घरों घरों में बैठकर, दुकानों में बैठकर, ऑफिसेज में बैठकर जो मैचेस देख रहे हैं. आज ऑफिशियल डे बाजार दिन है, वहाँ पर हर मोबाइल पर ये मैच चालू है, तो सभी इसका बाजार के लोग सब फायदा उठाते हुए आनंद उठा रहे हैं. और आए हुए सभी दर्शक जो हमारे जीजामाता स्टेडियम में हैं, सभी का मैं एक एक नाम के साथ में इस्तकबाल और स्वागत करता हूं. और आ रहे हैं मेरे साथी कमेंटेटर जो कि ओम सर के साथ बने रहेंगे, शफीक सर. शफीक सर आपलं समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. शुक्रिया सर, धन्यवाद. 5वें ओवर की तैयारी, छठे ओवर की तैयारी हो रही है. उधर दूर वाले छोर से गेंदबाज, बॉलर का नाम बताइए सर इधर से. विजय को लाया जा रहा है मोर्चे पर. विजय ढेकळे औरंगाबादचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. मागच्या षटकामध्ये सर 3 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. एक बॅकफुटवर पाठवला होता राजेश संभाजी चिखली संघाचा हा गोलंदाज, ज्या प्रकारे आता गोलंदाजी करतोय. ये गेंद इस बार थोड़ी सी बाहर निकली लेग स्टंप ऑफ स्टंप के, वाइट कहा अंपायर ने, और इसी 31 रन के सहारे स्कोर पहुंचा 38 रनों पर. छठे ओवर का खेल हो रहा है. एक स्लिप, एक बैक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ और एक स्क्वायरिश थर्डमैन जिसको कहा जा सकता है, वहां पर एक खिलाड़ी को तैनात किया है. ये गेंद इस बार बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया ओम सर इनका फॉलो थ्रू है. बहुत ही जबरदस्त स्टाइल है गेंदबाजी करने का. जैसे लेफ्ट आर्म से गेंदबाजी करते हैं और एक अपना फॉलो थ्रू लेते हैं जब, तो बहुत ही आकर्षक दिखाई देते हैं. नक्कीच सर, या गोलंदाजांनी मात्र चांगलं इम्प्रेस केलं सर. रोहित परब असतील, विजय ढेकडे असतील, चांगली गोलंदाजी झाली आहे गोलंदाजाकडनं, ज्या प्रकारे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. जी सर, ये देखिए गेंद इस बार खेलना चाहते थे, कहीं पे निगाह कहीं पे निशाना से मामला हुआ. गेंद हालांकि पहुंची उधर थर्ड मैन के इलाके पर, एक गली में, वहां पर फील्डर मौजूद, तब तक उठाते गेंद को फील्ड करते, 1 रन हालांकि दौड़कर जैसे तैसे पूरा किया बल्लेबाजों ने अपना शॉट बदलने के अंदाज में. और नए बल्लेबाज बीच मैदान पर पहुंच चुके हैं. रवि चौहान एक बार फिर से सामना करने के लिए तैयार, पहली बार इस मैच में. रवि चव्हाण मॅन फ्रॉम लोणार, एक रिव्हर्स अटेम्प्ट केला होता या ठिकाणी, मात्र चेंडू फळीवरती येत नाही सर. ही अडचण राहिली आहे समर्थक. वही बात कर रहा था मैं कि बहुत अच्छी लाइन और सतीत गेंदबाजी हो रही है, सतीत लाइन से गेंदबाजी हो रही है. निश्चित ही रूप से बहुत ही बढ़िया और एक अच्छा खासा दबाव समर्थ जैम के ऊपर डालने में यहाँ पर सक्षम हुआ है राजेश संभाजी. ये गेंद इस बार थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, ऊपर चली गई है. फॉलो थ्रू में खुद ही कैच लेने के लिए पहुंचे, लेकिन सफलता उनके हाथ नहीं. इसी बीच दूसरा रन दौड़कर पूरा कर रहे हैं वहां पर बल्लेबाज चौहान सर. इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 41 रनों पर.
2 विकेट के नुकसान पर 41 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। छठे ओवर का खेल हो रहा है, अभी भी आधा रास्ता लगभग तय करना है समर चैम को, अगर इस मैच में अपने आप को बनाए रखना चाहता है। काफी अच्छी नपीतुनी गेंदबाजी कर रहे हैं इस दरमियान विजय। यह अच्छी गेंद, पटकी हुई गेंद थी, उसे उठाकर खेल दिया है। यहाँ लेकिन क्षेत्र के वहां फील्डर मौजूद थे, बहुत रोक ही नहीं बढ़िया पाए, स्ट्रोक। गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। सर पटकी हुई गेंद थी, इस जी, गेंद को बिल्कुल। पुल किया था, मौका लेकिन मिला वहां पे पूरा। लॉन्ग ऑन पे क्षेत्र फील्डर मौजूद था, उसकी सर के ऊपर से 6 रन के बाउंड्री लाइन के बाहर गई थी गेंद। बिल्कुल, बहुत ही बढ़िया स्ट्रोक इस बार, बहुत ही जबरदस्त करारा स्ट्रोक, काफी समय के बाद दर्शकों को देखने को यहां पर मिलता हुआ। ये गेंद फिर से उसी प्रकार का स्ट्रोक खेलने की कोशिश, ओवर की समाप्ति का इशारा। अब ओवरों की संख्या जो पहुंची है वो 6 ओवरों के पश्चात स्कोर पहुंचता हुआ 47 रन, 47 रन, 2 विकेट के नुकसान पर। नक्कीच 6 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दानापान उडाली आहे। 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये समरजाम बुलढाणा संघ 83 धावांचं आव्हान असणार आणि 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे। काय वाटते सफिक्षर, कोण्या बाजूने वळेल हा सामना? सर जब तक यहाँ पर ये दोनों ही बल्लेबाज बीच मैदान पर है और 12 गेंदे और काफ़ी रन्स चाहिए, हमारे स्कोरर हिसाब किताब लगाकर बता रहे कि आने वाली 12 गेंदों में और कितने रन चाहिए होंगे। तो एक इस प्रकार के, जैसे पिछली गेंद पर हमने देखा कि बढ़िया छक्का लगाया था वहाँ पर, तो इस प्रकार के अगर स्ट्रोक आते हैं तो निश्चित रूप से मैच बहुत ही रोमांचकारी स्थिति में और संघर्षपूर्ण स्थिति में पहुँचता हुआ चला जाएगा। 12 गेंदे 36 रनों की आवश्यकता जहाँ तक इस मैच को जीत लेने का सवाल। समर्थ चैम की ओर से एक छोटे छोटे बच्चे समर्थ चैम की जो टी शर्ट है उसको लगाकर इस मैच का आनंद ले रहे हैं। वो प्यारे नन्हे नन्हे बच्चे पूरा उत्साह भर रहे हैं खिलाड़ियों को, और इसी को देखते हुए एक बढ़िया क्रिकेट का मैच यहाँ पर समर क्रिकेट क्लब की ओर से हो रहा है। और अभी रन की गति को उनको बढ़ाना होगा अगर इस मैच में अपने आप को बनाए रखना चाहता है समर कैम। बॉल उधर है पूरे सर, वो उधर एक गेंद इस बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ साइड ऑफ स्टंप निकाला, गेंद को जाने दिया विकेट कीपर के लिए बगैर किसी रन के। ऋषिकेश नायर गोलंदाजी मार्गवरती तयार झाले आहेत। औरंगाबादचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय। श्रीकांत गायकवाड़ सर का आगमन हुआ है हमारी कमेंट्री बॉक्स के ठीक सामने। हम उनका हार्दिक अभिनंदन करते हैं हमारी कमेंट्री टीम की ओर से। गेंद पुल करने की कोशिश, ये देखिए कितनी वेरिएशन भर रहा है अपनी गेंदबाजी में वहां पर। अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो ऋषिकेश नायर यांच्याकडनं। निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये। जी बिल्कुल, ये गेंद ऑफ स्टंप को छोड़ती हुई वाइट कहेंगे अंपायर, काफी बाहर निकली टप्पा खाने के बाद, और वाइट कहा भी उसे, और इस अतिरिक्त रन के सहारे स्कोर पहुंचा 48 रनों पर। 7वें ओवर का खेल हो रहा है। 7व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि धावसंख्या जर बघितली समरजाम बुलढाणा संघाची 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 चेंडू झाला या षटकामधला। इक्के दुक्के रन से बात बननी नहीं वाली, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। शायद मेरी आवाज सुन ली वहां पर बल्लेबाज ने, गेंद को सीधा सीमा रेखा के बाद बघायचं आहे। अक्षय ऑन स्ट्राईक असणार आहे। एक मोठा फटका खेळला जातोय, चेंडू जाईल नक्की सीमारेषे पार। षटकार, अप्रतिम फटका पाहायला मिळत होता अक्षय जाधवच्या फळीमधनं। चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे मैदानामध्ये। 8 चेंडू 25 धावांची आवश्यकता असणार आहे, बघायचं आहे। 8 चेंडू 25 धावा। मात्र अक्षय जाधव संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन उभा आहे, मैदानामध्ये अडलाय। 17 चेंडूचा सामना करत 25 धावांची खेळी साकारतोय ऋषिकेश नायर। एक मात्र हा पुन्हा मात्र वाईट चेंडू येतोय मैदानामध्ये। अतिरिक्त धाव निश्चित रूपाने असणार आहे। या ठिकाणी अतिरिक्त दबाव पाहायला मिळतो ऋषिकेश नायर औरंगाबादचा हा खेळाडू याच्यावरती।
आता 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नक्की सामन्याचं पारडं मात्र कुणीच्या बाजूने झुकेल हे अजूनही सांगता येत नाही. ऋषिकेश नायर गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय, सज्ज झालाय. 59 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे आणि 2 चेंडू या षटकामधले बाकी असणार आहेत. या ठिकाणी मात्र थोडीशी इजा झाली यष्टीरक्षक सूरज जाधव याच्या हाताला. ती इजा मोठी नसावी अशीच आपण अपेक्षा करूया. सूरज जाधवच्या हाताला थोडीशी इजा होते. औरंगाबादचा हा खेळाडू यष्टीरक्षण करतोय आपल्या संघाकरता. मात्र संघाचे कर्णधार रोहित परब यांना आपल्या गोलंदाजांना थोडंसं समजावून सांगावं लागेल. ज्या प्रकारे फलंदाजी होते अक्षयकडनं एक जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित असणार आहेत. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का बघावा लागणार आहे. अक्षयकडनं प्रयत्न झालाय परंतु त्या ठिकाणी नाकारलाय रवी चव्हाण यांनी. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी होतात. धावसंख्या पोहोचते एका धावेची 60 धावा. 7व्या षटकामधला एक चेंडू बाकी असणार आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता होते मैदानामध्ये. 7 चेंडू 23 धावा. सामन्याचं पारडं कोणाच्या बाजूने झुकेल अजूनही मात्र शाश्वती नाहीये. प्रेक्षकांना मात्र एक आशा एक चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि हा सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशीच अपेक्षा आहे. आमदार चषक 2021 आपण बघित आहात. एक रोमांचक सामना आजच्या दिवसात पहिलाच सामना रोमांचक होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा मात्र फलंदाज या चेंडूला फळीवरती व्यवस्थितरित्या घेऊ शकले नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता अक्षयकडनं. एका धावेवर फलंदाज समाधानी होतात आणि 22च्या रूपाने ही धाव येते. या एका धावेची धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या होते 7 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू 22 धाव्यांची आवश्यकता. बघायचं आहे या निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी करता रोहित परब कोणाला आमंत्रित करतात, कारण एक महत्वाची जबाबदारी असेल. कारण हा सामना जर जिंकायचा असेल तर चांगले 6 चेंडू तुम्हाला टाकावे लागतील आणि हा सामना जर समर्थच्या बुलढाणा संघाला जिंकायचा असेल तर 2 किंवा 3 मोठे फटके जर मारले पहिल्याच 3 चेंडूमध्ये तर मात्र हा सामना समर्थच्या बुलढाणा संघ सुद्धा जिंकू शकतो. बघायचं आहे या 6 चेंडूमध्ये आपल्याला समजणारच आहे की या रोमांचक सामन्यामध्ये कुठला संघ विजय प्राप्त करतो. परंतु अक्षयने मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची मने जिंकलेत. ज्या प्रकारचा संयमाचा खेळ त्याच्याकडनं झालाय. 18 चेंडूचा सामना करत 26 धावांची खेळी त्याने आपल्या संघाकरता साकारली आहे. शुभम दुबिले येत आहेत या महत्वाच्या षटकामध्ये आणि या चषकाच्या माध्यमातून पहिलं षटक टाकणार आहे. त्या सामन्यामध्ये एक वेगळा अतिरिक्त दबाव, मानसिक दबाव आणि संघाची जबाबदारी असणार आहे शुभम दुबिले यांच्यावरती. औरंगाबादचा हा खेळाडू धर्मवीर आखाडा यांकडनं गोलंदाजी करतोय. परंतु ऑन स्ट्राईक कोण आहेत? रवी चव्हाण, बुलढाण्याचे लोकल बॉय. बुलढाण्याने ज्यांना चांगलं प्रेम दिलंय ते मात्र गोलंदाजी मार्कवरती तयार सज्ज झालेत. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र व्यवस्थित फळीवरती आला नाही आणि एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मैदानामध्ये यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू फेकला गेलाय. 2 धावा अर्जित केल्या जातात. या 2 धाव्यांची धावफलक पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 63 धावा. पाच चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असणार आहे समर्थच्या बुलढाणा संघाला सामना जिंकण्याकरता. प्रेक्षकांमध्ये एक जल्लोष निर्माण झालाय आणि हा फुलटा चेंडू मात्र स्वतः रवी चव्हाण या चेंडूलाही समजू शकले नाहीत आणि खेळपट्टीवर मात्र पडलेत. पुन्हा उठले, पुन्हा जिद्दीने, नव्या आशेने, नव्या उमेदीने मोठा फटका खेळण्यासाठी 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. आमदार चषक 2021 आपण बघितात. प्रेक्षकांनी जागेवरून हलणार नाहीये कारण हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय. 4 चेंडू 20 धावा. मोठा फटका येईल का या चेंडूवरती बघावा लागेल. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी झाली होती तरी सुद्धा 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाजांना मिळून. 2 धावांची धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते 65 धावा 2 गडी बाद. 3 चेंडू बाकी असणार आहेत. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असणार आहे. बघायचं आता 3 चेंडू 18 धावा. प्रेक्षक मात्र जाग्यावरती उभे झाले. ज्या प्रकारचा जल्लोष प्रेक्षकाकडनं पाहायला मिळतोय. धर्मवीर आखाडा आमदार चषक 2021 आपण पाहतात आणि सामना आजचा पहिलाच आहे परंतु काय अप्रतिम सामना रंगतोय आजच्या दिवसाचा. राजे संभाजी संघ चिखली आणि समर्थच्या बुलढाणा संघादरम्यान 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारित 7.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 65 धावा 2 गडी बाद. 3 चेंडू 18 धावेची आवश्यकता. एक निर्णायक चेंडू मैदानामध्ये येतोय.
आणि हा फुलटॉस चेंडू जाईल नक्कीच सीमारेषे पार 6 धावे करता अप्रतिम फटका या अशा प्रकारचा चेंडू टाकणं गोलंदाजाला नक्कीच महागात पडतंय. शुभम दुबेले यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली होती आणि त्या चुकीला मात्र माफी नाही दिली. रवी चव्हाण यांनी चेंडू भिरकावून दिला होता. प्रेक्षक गॅलरीमध्ये 6 धावे करता अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता. आणि आता या सामन्याला बघतायत 1172 प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. प्रेक्षकांची संख्या वाढली मैदानावरती आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा. आणि मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती होता. शुभम दुबिले हिरो बनतोय शेवटच्या षटकामध्ये. एक चांगला चेंडू त्याने टाकून दाखवला. का तर मी औरंगाबादवरनं का आलो इथं, का मला एक चांगला गोलंदाज, का कर्णधाराने मला शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी दिली होती. या चेंडूवरती करामत करून दाखवली शुभम दुबिले यांनी. या ठिकाणी 1 धाव येते आणि आता एका चेंडूमध्ये 11 धावेची आवश्यकता. मात्र पुन्हा सामना रोमांचक अवस्थेमध्ये जातोय. वाईट चेंडू मधामध्ये येतोय आणि या वाईट चेंडूची आता एका चेंडूमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. अतिरिक्त धाव आणि धावफलक पुढे सरकला होता एका धावेनिशी 73 धावा. एक चेंडू 10 धावा. शुभम दुबिले हा चेंडू अचूक टप्प्यावरती टाकतील का बघावं लागेल. मोठा फटका खेळला होता अक्षयच्या फळीमधनं. चेंडू जाईल नक्की सीमारेषे पार चौकार, परंतु विजय प्राप्त होतोय या ठिकाणी राजे संभाजी चिखली संघाला. त्यांना खूप साऱ्या बघितलं तर 5 धावांनी विजय प्राप्त करतो राजे